नमस्कार प्रेक्षकांनो, DDC न्यूजमध्ये मी नेहा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आपल्या समाजासाठी एक उत्कृष्ट नागरिक मिळावा यासाठी आपल्यावर अगोदरपासून संस्कार करण्यात येतात। जेव्हा आपण गर्भामध्ये असतो त्या गर्भामध्येच आपल्यावरती वेगवेगळे संस्कार करण्यात येतात आणि याला आपण 16 संस्कार देखील म्हणत असतो। आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की डॉक्टर राजेश भोंडे आयुर्वेदाचार्य आणि यांच्याकडनं आपण वेगवेगळ्या विषयांवरती माहिती घेत असतो। आजचा जो आपला विषय आहे तो आहे आयुर्वेद आणि 16 संस्कार म्हणजेच गर्भसंस्कार। या विषयावरती आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि नेमकं 16 संस्कार गर्भसंस्कारावरती आयुर्वेदाचं काय महत्त्व आहे किंवा आयुर्वेदानुसार हे 16 संस्कार कसे केले जातात हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत। सर, तुमचं DDC न्यूजमध्ये अगदी मनापासून स्वागत। नमस्कार सर, आम्हाला तर प्रथमतः तर हे सांगाल की आजचा जो आपला विषय आहे आयुर्वेदिक 16 संस्कार आणि म्हणजेच गर्भसंस्कार याच्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत। याच्यावरती आज आपण बोलणार आहोत। आपल्याला माहितीच आहे की एक आपल्या समाजाला आपल्या राष्ट्राला एक उत्कृष्ट नागरिक मिळावा यासाठी त्या व्यक्तीवर गर्भामध्ये संस्कार करण्यात येत असतात। त्या गर्भामध्येच त्याच्यावरती वेगवेगळे वेदानुसार किंवा वेगवेगळे संस्कार त्यावरती करण्यात येत असतात। सर, आयुर्वेदाचा आणि 16 संस्काराचा नेमका संबंध काय आहे हे आम्हाला यावेळेस सांगाल? बरोबर आहे। तर मुळात आयुर्वेदाची परिभाषाच आहे हिताहितम सुखम दुःखम आयुतस्य हिताहितम मानम तच्च यत्रोक्तम आयुर्वेद स उच्यते। आणि आयुर्वेद या शब्दाचा अर्थ जर आपण बघितला तर आयु म्हणजे आयुष्य आणि वेद म्हणजे ज्ञान। आयुष्याचं ज्ञान ज्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे तर असा ग्रंथ म्हणजे आयुर्वेद। आता आयुष्य म्हणजे काय तर जन्मापासून तर मृत्यूपर्यंत त्याला म्हणायचं आहे आयुष्य। तर या संबंधित जे ज्ञान आहे तर जन्म म्हणजे मातेच्या गर्भातून प्रसूती पश्चात जेव्हा बाळ बाहेर येते त्याला जन्म नाही म्हणायचं आहे, हा तर एक भौतिक जन्म आहे। पण जेव्हा शुक्र आणि शोणी पुरुष बीज आणि स्त्री बीज यांचा संयोग होतो गर्भाशयामध्ये तर त्याला जन्म म्हणायचा आहे। आणि तिथून जे जीवन सुरू होते तर श्वासाच्या अंतिम क्षणापर्यंत त्याला म्हणायचं आहे आयुष्य। आणि याचं ज्ञान ज्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे त्याला म्हणायचं आहे आयुर्वेद। तर हे सर्व ज्ञान 16 संस्कार आणि विशेष करून गर्भसंस्कार हे ज्ञान आयुर्वेदामध्ये दिलेलं आहे। आयुर्वेदाच्या अनुषंगाने हे आपल्याला शिकायला मिळते। आम्हाला 3rd इयरला एक कायची किस्सा म्हणून सब्जेक्ट असतो, एक विषय असतो, त्यामध्ये आम्हाला या 16 संस्कारासंबंधित शिकवलं जातं आणि त्याच्यावर आम्हाला पेपरमध्ये प्रश्नसुद्धा विचारले जातात। आणि हे जे 16 संस्कार आहेत तर हे प्रॅक्टिकली आपण अप्लाय करू शकतो, इतके छान हे सगळे संस्कार आहेत। आणि नुकताच तुम्ही सांगितलेलं आहे की आपला जन्म कुठनं होतो आणि आपण मृत कधी पावत असतो। सर, या काळामध्ये जेव्हा आपण गर्भामध्ये असतो तेव्हा आपल्यावरती वेगवेगळे संस्कार हे करण्यातच येत असतात। पण सर, मला हे सांगाल की हे 16 संस्कार म्हणजे नेमकं काय असतं किंवा कशा प्रकारे ते संस्कार केले जातात याबद्दल थोडंसं सांगाल? बरोबर आहे। तर याच्या अगोदर हे लक्षात घ्यायला पाहिजे की जीवनाची जी काही आपली गाडी आहे तर ती गाडी 2 चाकावर चालते आणि त्यातलं एक चाक आहे शिक्षा आणि एक चाक आहे संस्कार। आता आपण बघतोय की समाज अधिक शिक्षित होत चाललेला आहे पण संस्कारित नाही आहे। पूर्वीला समाज अधिक संस्कारित होता, शिक्षित कमी होता, सुख जास्त होतं। आता शिक्षित जास्त आहे, संस्कारित कमी आहे, सुख कमी झालेलं आहे। म्हणजे एक लक्षात घ्या की ही जी जीवनाची गाडी आहे तर हे जे 2 चाकावर चाललेली आहे त्यातलं एक चाक आपण तोडलेलं आहे। पूर्वी हे 16 संस्कार आजीला माहीत असायचे, आईला माहीत असायचे आणि मग अनायास म्हणजे कुठंही न जाता कुठल्याही डॉक्टरकडे न जाता तर हे 16 संस्कार विशेष करून गर्भसंस्कार गर्भधान संस्कार आहे आणि तिथून मग 9 महिने 9 दिवसाचे संस्कार आहेत। तर हे सगळे अनायास म्हणजे काय काही विशेष न करता हे व्हायचेत आणि चांगले सुसंस्कारित मुलं जन्माला यायचे आहे ना। आणि मग ते आईवडिलांची देखभाल करायचे, सेवा करायचे। आज तसं पिक्चर तुम्हाला पाहायला मिळणार नाही आहे। खूप सारे वृद्धाश्रम झालेले आहेत आहे ना, छोट्या छोट्या कारणाने मुलं आईवडिलांना बाहेर काढतायत। खूप मोठी बिकट परिस्थिती आपल्यावरती आलेली आहे आणि याचं कारण मी समजेल की जे काही आपण इथं नागरिक आहेत तर ते नागरिकच याचं कारण आहे। आज जर तुम्ही कुठल्याही आईला विचारा की तुला 16 संस्कार माहिती आहेत का तर ती म्हणेल हे 16 संस्कार मी तर पहिल्यांदाच ऐकते।
आईचं सोडून द्या, आजीला विचारा, आजीचंही म्हणणं हेच असणार आहे की मला हे माहीतच नाही आहे 16 संस्कार काय आहेत. तर ठीक आहे, मी याचा एक परिचय तुम्हाला करून देतो. तर आपली जी पौराणिक संस्कृती आहे ना, तर ही जी भारतीय संस्कृती आहे, ही जी वैदिक संस्कृती आहे, सनातन वैदिक संस्कृती आहे, तर याच्यामध्ये एकूण 16 संस्कार आलेले आहेत. आणि त्या संस्कारांनी जीवन संस्कारित होते आणि संस्कारांनी गुण वाढतात. आमच्या आयुर्वेदामध्ये एक सूत्र आहे, संस्कारोही गुणांतरधानम. म्हणजे जर तुम्हाला कोणाचे गुण बदलायचे असतील तर त्याच्यावर संस्कार करावे लागतात. अर्थात दुधाचं दही करायचं असेल तर दुधाला विरजण घालावं लागते, म्हणजे त्याचं दही होते. दह्याचं जर समजा ताक करायचं असेल तर दह्याला मंथन करावं लागते, त्यावेळेस त्याचं ताक तयार होते, वेगळं लोणी बाहेर येते. आणि त्या लोण्याचं जर तूप तयार करायचं असेल तर त्याच्यावर अग्निसंस्कार करावं लागतात, म्हणजे त्याचं तूप तयार होते. हे बघा, टप्प्याटप्प्याने जोपर्यंत संस्कार होणार नाही तोपर्यंत दुधातून सारभूत असं तूप मिळणार नाही. तसंच जीवनाचं आहे, जर तुम्ही संस्कार नाही केले तर जीवन जे आहे ते पशु विरहित, म्हणजे पशुपेक्षा वेगळं असणार नाही. मी तर असं म्हणेल की जर संस्कार नाही झाले तर एकदा पशु परवडले पण मनुष्य नाही परवडला. कारण मनुष्य हा संस्कार विना पशुपेक्षा सुद्धा घातक असू शकतो. म्हणून हे संस्कार थोडेसे आपण लक्षात घेऊ. तर यातला पहिला संस्कार आहे गर्भधान संस्कार, यालाच गर्भसंस्कार म्हणतात. आज हा शब्द अधिकतम लोकांनी ऐकलेला असतो, माता भगिनींनी हा ऐकलेला असतो. कारण या बाबतीत बऱ्याचशा लोकांनी गर्भसंस्कार या विषयावरती फोकस केलेला आहे, मोठे मोठे पुस्तकं काढलेले आहेत आणि त्याचे कार्यशाळा पण घेतलेले आहेत. तर त्यामुळे लोकांनी हे ऐकलेलं असतं. पण त्याच्या पुढचा जो संस्कार आहे तर तो आहे पुंसवन संस्कार. म्हणजे गर्भधान झाल्यानंतर पहिल्या 1.25 महिन्यात हा संस्कार करायचा असतो. पुंसवन संस्कार बाळाच्या उत्तम मानसिकतेसाठी हा संस्कार करायचा असतो. त्याचं मन प्रखर बनलं पाहिजे, त्याचं मन जे आहे ते स्थिर राहिलं पाहिजे, याच्यासाठी हा संस्कार केला जातो. संस्काराचं काय स्वरूप असते ते मी पुढे सांगेलच. पण हा दुसरा संस्कार आहे जो गर्भावस्थेच्या 1.25 महिन्यामध्ये केला जातो. त्याच्यानंतर आहे सीमंतो उन्नयन संस्कार. सीमंत उन्नयन संस्कार, तर हा तिसरा संस्कार आहे. याबद्दल पण मी थोडीशी माहिती तुम्हाला देईल. सीमंत उन्नयन संस्कार म्हणजे ज्याला एक थोडक्यात जर सांगायचं झालं इथं आता, तर डोहाळे जेवण, ज्याला आपण ओटी भरणे म्हणतो, साडी नेसवणे म्हणतो, वेगवेगळ्या शब्दामध्ये याचं वर्णन केलं जाते. तर डोहाळे जेवण म्हटलं जातं. ॲक्च्युअल हा संस्कार 4थ्या महिन्यामध्ये करायला पाहिजे, पण मला समाजामध्ये असं चित्र दिसते की समाजामध्ये डोहाळे जेवण ओटी भरणे हा संस्कार 7व्या, 8व्या, 9व्या महिन्यात केला जातो. एकदम चुकीचं आहे, एकदम चुकीचं आहे. तुम्हाला जे जेवण द्यायचं आहे, डोहाळे जेवण द्यायचं आहे. कारण डोहाळे कधी लागतात हे जर लक्षात घेतलं तर गर्भवतीला गर्भावस्थेच्या 4थ्या महिन्यामध्ये डोहाळे लागतात आणि तुम्ही 7व्या महिन्यामध्ये डोहाळे पुरवता. म्हणजे हे सगळं शास्त्र विना आहे. म्हणजे तुम्हाला शास्त्र माहीत नसल्यामुळे तुम्ही काहीतरी तुमच्या सोयीनं आहे ना असं करत असता. तर हे नको करायला. सीमंत उन्नयन संस्कार हा त्याचाच एक भाग आहे, त्या अंतर्गत डोहाळे जेवण येतं. त्यानंतर सीमंत उन्नयन संस्कार जर आपण लक्षात घेतला तर पहिलं ताट जे आहे ते गर्भवतीला जेवायला दिलं पाहिजे. मी तर असं म्हणतो की देवाला नैवेद्य नंतर द्या, कारण देव गर्भवतीच्या पोटातच आहे ना, आणि त्याला पहिले मिळालं पाहिजे. गर्भवतीच्या माध्यमातून त्या गर्भाला मिळणार आहे आणि तो गर्भ जो आहे तो आत्मा आहे आणि तो परमात्म्याचा अंश आहे. म्हणून पहिलं ताट गर्भवतीला. कारण आपल्या भारतीय समाजमध्ये अजूनही ही संस्कृती आहे पुरुष प्रधान संस्कृती. पहिले नवरा जेवेल, नंतर बायको जेवेल. आणि नवरा जेवला की भाजी उरतच नाही, म्हणजे तिला काही मिळतच नाही. म्हणून पहिले तिला चांगलं मिळावं म्हणून पहिलं ताट तिला देवाच्या अगोदर सुद्धा, आणि नंतर मग देवाला, नंतर मग बाकीच्यांनी जेवावं. ही जाणीव खूप साऱ्या घरामध्ये नाही आहे. त्याच्यामुळे गर्भवतीला उरलं सुरलं आणि उष्टपुष्ट खावं लागते आणि त्या उष्ट्या पाष्ट्या अन्नातून तिला गर्भाचं पोषण आणि स्वतःचं पोषण करावं लागते. आणि त्याच्यामुळे एक बघा तुम्ही, मृत्यूदर जो आहे, बालमृत्यूदर, तो खूप मोठ्या प्रमाणात आहे भारतामध्ये. गव्हर्नमेंटनी इतकं सजग केल्यानंतर सुद्धा बालमृत्यूदर खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि कुठं कुठं तर गर्भवतीचा सुद्धा मृत्यू होतो ड्यू टू द लॅक ऑफ न्यूट्रिशन. कारण तिच्या अंगात रक्त नसते, त्याच्यामुळे रक्त कमी पडते आणि गर्भवतीचा मृत्यू होतो, बाळाचा मृत्यू होतो. अशा खूप साऱ्या घटना आपल्याला ऐकायला मिळतात. म्हणून सीमंत उन्नयन संस्कार हा सगळ्या परिवारासाठी असतो. मी जेव्हा इथं सीमंत उन्नयन संस्कार करतो तर गर्भवतीचा पती, त्याच्यानंतर तिचे सासू सासरे, अजून घरात कोणी सदस्य असतील तर त्या सगळ्यांना मी इथं बोलवून घेतो आणि जवळजवळ अर्धा ते 1 तास हे सगळं समजावून सांगतो. आणि त्या लोकांना ते खूप चांगलं वाटतं आणि ते लोक म्हणतात आम्हाला कदाचित हे माहीतच होतं पण हे कळत नव्हतं की हे सगळं असं करायला पाहिजे.
आणि एक लक्षात घ्या, बाहेरच्या व्यक्तीनं जर कान नाही पकडला तर घरातलं कोणी कोणाचं आपापलं म्हणजे एक दुसऱ्याचं व्यवस्थित कोणी काही पाहत नाही. हेच जर दुसऱ्या तिसऱ्या पर्सननी जर कोणी सांगितलं की तुम्हाला या गर्भवतीचं लक्ष ठेवायचं आहे, ही आनंदी राहिली पाहिजे, सुखी राहिली पाहिजे, हिला कुठेही खाद्यपदार्थामध्ये कमी नको पडायला, तर मग बाकीचे लोक जे आहेत ते थोडं लक्ष पुरवायला लागतात. आणि त्यातून काय असतं की त्यांचं भविष्य चांगलं होते, कारण त्यांची जी संतती आहे तेच त्यांचं भविष्य असतं. तर हा तिसरा संस्कार आहे, सीमंतोन्नयन संस्कार. तर 3 संस्कार बाळ जेव्हा गर्भात असते तेव्हा हे 3 संस्कार गर्भाशयातच होत असतात. बाळाचा जन्म झाल्यानंतर चौथा संस्कार जो आहे तो आहे जातकर्म संस्कार. म्हणजे बाळाचा जन्म झाल्यानंतर काय करायला पाहिजे, तर आता कसं आहे की जे प्रसूती होतात म्हणजे जिथं प्रसूती होतात तर तिथं अद्ययावत सगळी काही इक्विपमेंट्स असतात, वेल इक्विप्ड. ती ओटी असते, ती लेबर रूम असते आणि त्याच्यामध्ये सक्शन मशीनसुद्धा असते. पण पूर्वी असं नसायचं, होम डिलिव्हरी व्हायच्यात. आमचा परिवार खूप मोठा आहे, त्याच्यामुळे मी माझ्या वडिलापेक्षा जे लहान भाऊ आहेत म्हणजे माझे जे काका आहेत तर त्यांच्या जे म्हणजे काकू जी आहे मी त्यांच्या होम डिलिव्हरी थोड्याशा म्हणजे हे केलेले आहेत, ऐकलेले आहेत की घरीच बाळ झालं म्हणून. तर पहिले घरीच व्हायचं, एक साधारणतः जास्तही दूर जाण्याची गरज नाही आहे, एक 20-25 वर्षाच्या अगोदर घरीच डिलिव्हरी व्हायची आहे ना. तर अशा याच्यामध्ये जातकर्म संस्कार केला जायचा आणि त्याचं फार इम्पॉर्टन्स होतं. म्हणजे बाळाच्या मुखातला जो श्लेष्मा आहे, जो चिकट श्राव आहे, तर तो पूर्ण काढला जायचा. तो कसा काढला जायचा, तर बाळाच्या उंजळी एवढं तूप त्या बाळाला चाटवलं जायचं, त्याच्यामध्ये सैंधा नमक टाकून ते चाटवलं जायचं. आणि हे तूप जे आहे हे नॉसिया क्रिएट करते, म्हणजे मळमळ त्या बाळाला होते. आणि त्या तुपासोबत पोटामध्ये गिळलेला श्लेष्मा, मेकोनियम म्हणजे शी पण गिळलेली असते बाळाने कधी कधी गर्भाशयामध्ये, तर हे सगळं उलटीच्या स्वरूपामध्ये बाहेर पडते. आणि त्यासोबत तर पोटातलं पित्तसुद्धा बाहेर पडते आहे ना. पोटातलं पित्त बाहेर पडलं की पहिल्या 15 दिवसामध्ये होणारा जो कावीळ आहे तो होत नाही. फिजिओलॉजिकल जॉन्डिस अशी टर्मिनॉलॉजी मॉडर्न मेडिकल सायन्समध्ये या बाबतीत सांगितली जाते. आयुर्वेदामध्ये फिजिओलॉजिकल जॉन्डिस पहिल्या 15 दिवसात किंवा 1 महिन्यात कावीळ होतो असं कुठल्याही ग्रंथामध्ये नाही आहे. आपण हा संस्कार करत नाही, पुंसवन संस्कार करत नाही, त्याच्यामुळे काय जातकर्म संस्कार करत नाही, त्याच्यामुळे काय होतं आहे की मुलांना जॉन्डिस होतो. आणि 2,500 रुपये रोज अशा ते पेटी असते एक छोटी, त्या फोटोथेरपी म्हणतात त्याला, तर त्या पेटीमध्ये ठेवलं जाते आणि 2,500 रुपये रोज असतो. बाळाचा जन्म झालेला असतो, बाळ पेडियाट्रिशियनकडे, आई गायनॅकोलॉजिस्टकडे, आणि भावनेची इतकी मारामार होते की आईला ते बाळ म्हणजे असं वाटतं की माझ्या जवळ पाहिजे, आणि डॉक्टर ठेवण्यासाठी तयार नसतात. आणि त्याच्यामध्ये भावनिक ज्याला आपण इमोशनल हॅरेसमेंट खूप मोठी होतं त्याच्यामध्ये, आणि याच्यातून मनोविकार जे आहेत ते बळावतात. म्हणून पूर्वीला जातकर्म संस्कार केला जायचा आणि त्यातून बाळाची बुद्धीसुद्धा खूप चांगली व्हायची. तर उंजळी इतकं तूप त्याच्यात सैंधव असं चाटवायचं, त्याच्यानंतर उलटी करवायची, सगळा श्लेष्मा बाहेर पडतो. नंतर पाव चमचा ते अर्धा चमचा शहद आणि त्याच्यात सुवर्ण भस्म, आता सध्या उपलब्ध होते म्हणून सुवर्ण भस्म, नाही तर 24 कॅरेटची सोन्याची तार घेऊन त्याच्यामध्ये ती उगाळायची. आणि ते शहद जे आहे अनामिकेनी, म्हणजे या बोटानी, ज्या बोटात अंगठी घातली जाते याला म्हणतात अनामिका, तर या बोटानी त्या बाळाला ते चाटवायचं असते. चाटवण्याच्या अगोदर जिभेवर ओम काढायचा असतो आणि कानात 3 वेळा ओम म्हणायचा असतो. असं केल्याने त्या बाळाची जी प्रज्ञाशक्ती आहे ती जागृत होते आणि ते बाळ फार हुशार होते. असं आजकाल काही केलं जात नाही. त्याच्यामुळे काय होतं की सगळे मुलं मठ्ठ होत आहेत आणि ट्युशनावर पैशावर पैसे खर्च केले जात आहेत आणि लाखो रुपये खर्च करून सुद्धा तो साधा 12वी पास होत नाही आहे, अशी परिस्थिती आहे. का? त्याचं कारण हे आहे की संस्कार विना समाज घडत आहे. त्याच्यामुळे काही राक्षससुद्धा घडत आहेत आहे ना. जन्माला तर पहिले येतच आहेत आणि संस्कार नसल्यामुळे ते अजून राक्षसी प्रवृत्ती त्यांची वाढत आहे. तर हा चौथा संस्कार आहे जो जन्मपश्चात प्रथमतः केला जातो. त्याच्यानंतरचा संस्कार आहे नामकरण संस्कार. तर आपल्या समाजामध्ये कोणी 12व्या दिवशी नाव ठेवते, कोणी 1.25 महिन्यानंतर नाव ठेवते. गायत्री परिवार जो आहे हरिद्वारचा, तर शांतिकुंज म्हणून जे गायत्री परिवारवाले आहेत तर ते 1.25 महिन्यानंतर सांगतात, म्हणजे ओल्या अंगाने नाव ठेवू नये असं ते म्हणतात. आणि सुतिका काल जो आहे 45 दिवसाचा डिलिव्हरी झाल्यानंतर तो पूर्ण होतो आणि नंतर मग नाव ठेवायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. पण आपण बारसं करतो, अर्थात नाव ठेवतो त्या दिवशी, तर हरकत नाही. म्हणजे नाव जे आहे ते कसं असायला पाहिजे तर त्याचीसुद्धा एक फिलॉसॉफी आहे. तर ते जेव्हा तुम्ही नाव ठेवता तो विचार करून ठेवा
त्या नावाचं जे निकनेम आहे ते चांगलं झालं पाहिजे. नाही तर काय उगाच काहीतरी पिंट्या बाळू असं काहीतरी आहे ना, पिंटी असं काहीतरी नावं ठेवतात आणि मग तिला फार चीड येते की आई बघ बरं, माझ्या मैत्रिणीला तिच्या नावाने बोलवतात आणि मला पिंटी असं काहीतरी विचित्र विचित्र चिंटी मिंटी असं काहीतरी बोलावतात. हे मला पटत नाही. मग आई म्हणते की तुझं नाव का घेत नाहीत? माझं नाव खूप लांब आहे, ते घ्यायला त्यांना फार व्यायाम करावा लागतो आहे ना तोंडाला, त्याच्यामुळे ते नाव घेत नाहीत. तर याच्यामागे खूप मोठं एक फिलॉसॉफी आहे. आणि नाव जे आहे ते सहज उच्चारण करता आलं पाहिजे आहे ना. आजकाल नावं असे ठेवतात की ते आठवायलाच 2-5 मिनटं लागतात, मग ते उच्चारण करायला 2-5 मिनटं लागतात. आणि आजी आजोबा म्हणतात बाळू ये रे इकडे, म्हणजे नाव राहिलं दुसरीकडे, म्हणजे तो झाला बाळू आणि तो 40 वर्षाचा झाला तरी तो बाळूच असतो आहे ना. ही परिस्थिती आहे, मी पाहिलेलं आहे. तर असं नको व्हायला. तुम्ही नाव जे आहे ना ते सहज असं उच्चारण करता येईल असं ठेवा. आता मी नाव ऐकतो ना तर इतके जोडाक्षर असतात आणि इतके त्याला काने मात्रे आणि उच्चारण काय वेगळं, एकदम वेगवेगळं. आणि तसं पण आता आपण आजी आजोबा आता त्यांना व्यवस्थित स्पष्ट तर कधी बोलता येत नाही म्हातारे झाल्यानंतर, मग ते नाव वेगळंच काहीतरी घेऊन घेतात, मग त्या नावाचा तो वेगळाच काहीतरी अर्थ निघतो आणि मग ते सगळं विचित्रच होऊन जाते. हो, तर नामकरण संस्काराच्या मागे खूपच फिलॉसॉफी लपलेली आहे. आणि कसं असतं की जे नाव ठेवाल ना तशी त्याची पर्सनॅलिटी घडत असते. तुम्ही राम जर ठेवलं तर रामासारखी पर्सनॅलिटी होईल, जर तुम्ही कंस ठेवलं तर आहे ना कंसासारखी पर्सनॅलिटी होईल. आज रावण कोणी कोणाचं नाव ठेवत नाही. का ठेवत नाही? काय खराब आहे का ते नाव? ते नाव खराब नाही आहे, पण त्या नावामुळे त्या व्यक्तीनं जे पर्सनॅलिटी खराब केली ते नाव घेऊन, त्याच्यामुळे ते नाव बदनाम झालेलं आहे ना. कोणी मुलीचं नाव कैकई ठेवत नाही आहे ना, कारण ती पर्सनॅलिटी तशी होती. कैकई जिला नाव दिलं होतं ती पर्सनॅलिटी तशी होती. त्यामुळे कैकई कोणी नाव ठेवत नाही, रावण कोणी ठेवत नाही, कंस कोणी ठेवत नाही, दुर्योधन कोणी ठेवत नाही. ठीक आहे, देवाचे नावं ठेवतात, परंतु नावं कसे असायला पाहिजे? सहज उच्चारण करण्यासाठी, आणि ते नावं मित्रांना सुद्धा सहज उच्चारण करता यावेत. तर हा एक संस्कार आहे, नामकरण संस्कार. त्याच्यानंतरचा 6वा संस्कार आहे निष्क्रमण संस्कार. तर पूर्वीला काय व्हायचं की होम डिलिव्हरी व्हायची आणि सगळी काळजी घरातच घेतली जायची आणि मूल पण गोंडस राहायचं, स्वस्थ राहायचं, आई पण स्वस्थ राहायची, खूप साऱ्या औषधा नाही, काही नाही, सगळं काही प्राकृतिक व्हायचं. बघा, डिलिव्हरी काही आजारपण नाही आहे. डिलिव्हरी भगवंत त्या स्त्रीला दिलेला, म्हणजे हे जे बाळंतपण आहे तर त्या स्त्रीला दिलेला तो अधिकार आहे आणि आशीर्वाद आहे भगवंताचा. तो काही आजारपण नाही आहे. सहज एक गंमत म्हणून सांगावं असं वाटते की सहज एका मुलानी थोडंसं मोठं झाल्यानंतर विचारलं की माझा जन्म कुठं झाला होता? तर आईने सांगितलं की तुझा जन्म हॉस्पिटलमध्ये झाला होता. मग त्या मुलाने आईला विचारलं की मला कुठला काही रोग झाला होता की तुला रोग झाला होता? नाही म्हणे, रोग काहीच झाला नव्हता, फक्त दक्षता म्हणून आपण हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. तर एक लक्षात घ्या, हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज नाही आहे. फक्त मनुष्यच प्राणी असा आहे की ज्याची डिलिव्हरी हॉस्पिटलमध्ये होते. अख्ख्या प्राण्यांची डिलिव्हरी आहे तिथंच होते, बाकी काही त्यांना कुठं हॉस्पिटलमध्ये न्यावं लागत नाही. आणि डिलिव्हरी झाल्यानंतर कोणाला सांभाळही नाही करावं लागत. ते जे बछडं आहे, गाईचं बछडं, तसंच उठते आणि स्तनपान करायला लागते. एवढं खास एक भगवंतानी हे सगळं निर्माण केलेलं आहे. आपलं तसंच आहे, परंतु आपलं सगळं आर्टिफिशियली, सगळं कृत्रिमरित्या आता सगळं त्याकडे आपला प्रवास होत आहे. तर निष्क्रमण संस्कार म्हणजे काय? तर 4.5 महिन्यानंतर प्रथम बाळाला घराबाहेर काढणे. का? त्याचं कारण हे आहे की बाळाला जंतूचा संसर्ग नको व्हायला, त्याच्यानंतर बॅक्टेरिया वगैरे त्याचा संसर्ग नको व्हायला, याच्यासाठी बाळाला वारंवार बाहेर काढू नये. आता तर मुलंच हॉस्पिटलमध्ये जन्माला येते आणि त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मुलाला कुठं फिरवलं जाते औषधासाठी, कन्सल्टेशनसाठी. खूप काही आता बदललेलं आहे पिक्चर. त्यामुळे या निष्क्रमण संस्काराचं काही विशेष महत्त्व राहिलं असं मला सांगता येत नाही. त्याच्यानंतरचा जो संस्कार आहे तो आहे अन्नप्राशन संस्कार. अन्नप्राशन. तर 6 महिने झाल्यानंतर बाळाला सर्वप्रथम अन्न दिलं जातं, म्हणजे घन आहार, ज्याला आपण अन्न म्हणतो, घन आहार, तो दिला जातो. तोपर्यंत बाळ फक्त आईच्या दुधावर निर्वाह करत असते, आपलं जीवन जगत असते. आणि असाही एक थोडासा संकेत लक्षात घ्या की बाळाला जेव्हा दात येतील तेव्हा अन्नप्राशन करायला पाहिजे. तर बाळाला साधारणतः 6 किंवा 8 महिन्याच्या दरम्यान दात येतात. तर दात आल्यानंतर तो घन आहार पचू शकतो, हा तो संकेत असतो. तर बाळाला जर आपल्याला अन्न द्यायचं आहे तर सर्वप्रथम अन्न काय द्यायचं आहे? आता मी जवळजवळ 10 ते 12 वर्षापासून गर्भसंस्काराचे वर्ग घेतो, कार्यशाळा घेतो
आणि याच्यामध्ये मी असं ऐकतो की आईनी त्याला 6व्या महिनी काय केलं तर पेप्सी पाजली, कोको कोला पाजला, त्याच्यानंतर मटणाचं सूप दिलं, अंड खाऊ घातलं. अरे रे 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 रे, म्हणजे काय आहे तर दुर्योधन आणि कंस आणि रावणच तयार होईल ना असं सगळं केल्याने. आणि मग काय अपेक्षा करायची या समाजाकडनं. तर तुम्हाला जर तुमच्या मुलाला राम करायचं असेल, कृष्ण करायचं असेल, भगवान गौतम बुद्ध करायचं असेल, भगवान महावीर करायचं असेल, तर सर्वप्रथम जे तुम्ही अन्न देणार आहे ते सात्विक असायला पाहिजे. आणि ते काय असायला पाहिजे, दुधाची खीर असू शकते, ठीक आहे, शहद असू शकते, त्याच्यानंतर शहद आणि तुपाचं विषम मात्रेतलं चाटण असू शकते, किंवा अजून एखादा असा कल्प किंवा फळांचा रस पण असू शकते. आलं लक्षात. तर असं तुम्ही अन्न सर्वप्रथम द्यायला पाहिजे, अन्नप्राशन. तर चांदीच्या वाटीमध्ये ते अन्न घ्यायचं आणि चांदीच्या चमच्यानी ते त्या बाळाला भरवायचं. आणि भरवताना गायत्री मंत्र म्हणायचा, ओम भूर्भुवस्व तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. याचा अर्थ बऱ्याचशा लोकांना माहीत नाही आहे, पण अर्थ फार सुंदर आहे. उस प्राणस्वरूप दुःखनाशक, सुखस्वरूप श्रेष्ठ तेजस्वी पापनाशक, देवस्वरूप परमात्मा को हम अपनी अंतरात्मा में धारण करते हैं. वो परमात्मा हमारे बुद्धि को सन्मार्ग में और सत्य मार्ग में प्रेरित करे. आता असं सात्विक अन्न खाल्ल्यानंतर त्याची बुद्धी सन्मार्ग आणि सत्यमार्गानेच प्रेरित होणार आहे, ती तामसी आणि राजसी मार्गाने प्रेरित नाही होणार आहे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायला पाहिजे. तर अन्नप्राशनबद्दल खूप काही बोलता येते, पण एवढं इथं पुरे आहे, कारण मला 16 संस्काराचा परिचय करून द्यायचा आहे. तर पुढचा संस्कार आहे 8वा संस्कार, कर्णवेदन संस्कार. तर कर्णवेदन संस्कार याच्यामध्ये बघा, कान टोचणे हा भाग असतो. काही जातींमध्ये कान टोचले जात नाहीत, पण अधिकतम जातींमध्ये कान टोचले जातात. आयुर्वेदामध्ये असं आम्ही म्हणतो की जे ग्रह असतात, ग्रह म्हणजे जे 12 ग्रह आहेत, तर ते छिद्राणुगामी असतात, म्हणजे तिथून ते पास होतात आणि बाधा करत नाहीत. जर कानाला छेद नाही केला तर ग्रहबाधा होते असं आयुर्वेदामध्ये म्हटलं जाते. आणि ग्रहबाधा म्हणजे काय तर अकारण मूल चिडचिड करणे, कुठलं इन्व्हेस्टिगेशन केलं जाते, कुठला रोग नाही तरी मुलं चिडचिड करतात, मानसिकता विकृत मानसिकतेचं प्रदर्शन करणे, असं भरपूर काही पाहिलं जाते. तर तुम्ही म्हणाल की ग्रहबाधा खरंच होत असते का, तर आयुर्वेदामध्ये हे संदर्भ आहेत. बालग्रहामध्ये एक अध्याय आहे, त्या बालग्रहामध्ये असं सांगितलेलं आहे की भगवान शिव आणि भगवान शिव माता पार्वती यांचा जो मुलगा आहे, मोठा मुलगा म्हणजे कार्तिकेय, हे देवांचे सेनापती होते आणि यांच्यावर आक्रमण व्हायचे. तर माता पार्वती चिंतित व्हायच्या. मग भगवान शिवला त्यांनी म्हटलं की माझ्या मुलाचं संरक्षण तुम्हाला करायला पाहिजे. तर भगवान शिवनी 5 पुरुष देहधारी आणि 7 स्त्री देहधारी भगवान शिवनी ग्रहाचं निर्माण केलं. कशासाठी, भगवान कार्तिकेयाच्या रक्षणासाठी. तर ते कार्तिकेयाचं तर रक्षण झालं, पण ते जे ग्रह आहेत हे मुलांना 14 वर्षापर्यंत बाधा करतात, असं हे आयुर्वेदामध्ये ग्रंथ, हे सगळे संदर्भ आहेत. तुम्ही वाग्भट संहिता म्हणून एक ग्रंथ आहे वाग्भटाचार्यांचा, तो वाचू शकता. त्याच्यामध्ये उत्तर स्थानामध्ये हे सगळं दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आहे ते, म्हणून कान टोचायला पाहिजेत, आहे ना. मुलांचेही टोचतात, मुलींचेही टोचतात. आता मुलींचे टोचतात ते सौंदर्यवर्धक, त्यांचं ते मग रिंग वगैरे घालणे हा प्रकार असतो. मुलं पण रिंग घालतात, पण याची क्वांटिटी जी आहे ती कमी आहे, मात्रा कमी आहे. तर त्याचं एक महत्त्व असतं. ओके, कर्णवेदन संस्कार. 9वा संस्कार जो आहे तो आहे मुंडन संस्कार. मुंडन संस्कार म्हणजे काय, एक मराठीमध्ये त्याला जावळं उतरणे आहे ना, केस काढणे. जे कोणचं आपलं कुल दैवत असते त्याच्याकडे जायचं आणि केस जे आहेत ते तिथं कमी करायचे, आणि त्याला म्हणतात मुंडन संस्कार. ठीक आहे, याच्याबद्दल मी खूप काही बोलत नाही. पारंपरिक दृष्टिकोनातून आपापल्या जातीनुसार, प्रथेनुसार हे लोक करत असतात. ठीक आहे, परंतु ते मुंडन करताना जो कोणी प्रशिक्षित आहे त्याच्या हातूनच केलं पाहिजे, नाही तर ब्लेड लागलं आहे ना, शिखेला जर ब्लेड लागलं तर मोठी ब्रेन इंजुरी होऊन त्या मुलाची बुद्धी कमी होऊ शकते. तर हे थोडंसं लक्षात ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतरचा संस्कार आहे उपनयन संस्कार. उपनयन म्हणजे काय तर गुरुजवळ जाणे आहे ना, गुरुजवळ जाण्यासाठी त्याला तयार करणे. याचा एक पर्यायी शब्दसुद्धा आहे यज्ञोपवीत संस्कार. ॲक्च्युअल हा आज ब्राह्मणांमध्येच करतात, पण वेदकालीन स्थिती म्हणजे 2,500-3 हजार वर्षापूर्वी प्रत्येकासाठी हा संस्कार व्हायचा. म्हणजे जे जानवं वगैरे घातलं जाते ना ब्राह्मणांमध्ये, त्याला म्हणतात यज्ञोपवीत संस्कार. तर त्याच्यात 3 धागे असतात, त्याचे 3 ऋण असतात. तर त्याचं बरंचसं काही आहे, तर हे मी अधिक काही सांगणार नाही. यज्ञोपवीत संस्कार. त्याच्यानंतरचा संस्कार आहे वेदारंभ संस्कार. म्हणजे वय जेव्हा 5 किंवा 6 वर्षाचं व्हायचं तर तेव्हा पहिले यज्ञोपवीत करायचे. आजही ब्राह्मणांमध्ये वयाच्या 5व्या वर्षी यज्ञोपवीत होतो, जानवं त्याला धारण केलं जातं आणि त्याच्यानंतर मग त्याची शिक्षा सुरू होते.
एक लक्षात घ्या, मुलांचं जे ब्रेन आहे म्हणजे छोट्या मुलांचं जे ब्रेन आहे ते 5 वर्षामध्ये बऱ्यापैकी चांगला विकास करते आणि मग शिक्षा ग्रहणासाठी ते तयार झालेलं असते. आज काय झालेलं आहे, मुलगा किंवा मुलगी 2 वर्षाचं झालं की त्यांना कॉन्व्हेंटमध्ये पाठवून देतात. हे फार घातक आहे. ठीक आहे, पण कसं असतं की स्ट्रीमसोबत चालावं लागते, प्रवाहासोबत चालावं लागते. त्याच्यामुळे मलाही माझ्या मुलांना 2ऱ्या-3ऱ्या वर्षी शाळेत घालावं लागलं. शोकांतिका आहे ही मोठी. परंतु मुलाला मी डॉक्टर झालो, पण मी शाळेमध्ये कोण्या वर्षी गेलो, मी 6व्या वर्षी गेलो, तरी मी डॉक्टर झालो आणि एका जिल्ह्याच्या ठिकाणी बसतोय, माझं चांगलं अस्तित्व मी प्रगट करतोय, दाखवतोय. तर असं काही नाही आहे की तुमचं मूल जर उशिरा शिकत असेल तर काही पुढे जाणार नाही, असं काही नाही आहे. उलट त्याच्या बुद्धीचा विकास चांगला झाला आणि नंतर जर तुम्ही त्याला शिक्षित केलं, पहिले संस्कार द्यायचे, नंतर शिक्षा द्यायची. 5 वर्षापर्यंत संस्कार द्या आणि त्याच्यानंतर मग शिक्षा द्या, आहे ना. आता उलट होत आहे की लहानपणापासूनच म्हणजे जन्म झाला नाही तर शिक्षा सुरू, हे बघ समजते का, आहे ना, असं दाखवलं जातं, शिकवलं जातं. आणि मग जेव्हा ते मोठं होते ना आणि जेव्हा ते बेडपणे वागायला लागते तेव्हा म्हणतात की आता याला संस्कार शिकवा. तेव्हा मळकं पक्क झालेलं असते, तेव्हा काही होत नाही, ते पहिलेच करा. आचार्य चाणक्य असं म्हणतात की पंचवर्षांनी लालयेत, म्हणजे खूप लाड प्यार संस्कार हे फक्त 5 वर्षापर्यंत करायचे आहेत. 5 वर्षांनी लालयेत, 10 वर्षांनी ताडयेत, म्हणजे 16 वर्षापर्यंत ताडण करा. ऐकलं नाही ना तर हाणा त्याला चांगलं. आणि प्राप्तेतु 16 वर्षे, म्हणजे 16 वर्षाचं जर मूल झालं ना त्याच्यानंतर त्याच्यासोबत मित्रासारखा एक पिता जो आहे तो आपल्या मुलासोबत मित्रासारखा व्यवहार करेल आणि एक आई आपल्या मुलीसोबत मैत्रीणसारखा व्यवहार करेल. आणि हे घडत नाही म्हणून कुठचे आहे ना सैराट निर्माण होऊन जाते, आहे ना. ही मुलगी पडून गेली, ती मुलगी पडून गेली, हा मुलगा पडून गेला. हे कशासाठी, कशामुळे? कारण आई वडील आपल्या मुलांना इको फ्रेंडली करत नाहीत, आहे ना, त्यांना इको फ्रेंडलीनेस देत नाहीत. त्याच्यामुळे हे सगळं घडतं. तर वेदारंभ जो आहे तो वयाच्या 6व्या वर्षी, म्हणजे गुरुकडे जाणे, तिथं थांबणे. आणि मग वेदारंभ पूर्ण झाल्यानंतर समावर्तन संस्कार हा वयाच्या 25व्या वर्षी व्हायचा. समावर्तन संस्कार भगवान राम जेव्हा गेले होते गुरु आश्रममध्ये ते 5व्या वर्षी गेले होते आणि मग जेव्हा परत आले तेव्हा लगेच त्यांचा विवाह संस्कार झाला. म्हणजे समावर्तन संस्कार तिथं झाला गुरु आश्रममध्ये आणि नंतर जेव्हा ते परतले तेव्हा विवाह संस्कार. म्हणून विवाह संस्कार जो आहे तो 13वा संस्कार येतो. आणि विवाह असं म्हटलं जातं की 25 पुमाण 16 नारी, म्हणजे 25 वर्षाचा पुरुष आणि 16 वर्षाची नारी. म्हणून बघा तुमच्याही आई वडिलांचे जे लग्न आहे ते 16व्या वर्षीच झाले असतील. अर्थात आईचं 16 वर्ष वय आणि वडिलाचं जे आहे ते 21 किंवा 25. तर असं माझ्या वडिलाचं झालेलं आहे. माझ्या आईचं वय म्हणजे लग्नाचं वय जे आहे ते 16 वर्ष आहे आणि माझे वडील काहीतरी 21-22 वर्षाचे असतील. ठीक आहे. तर पूर्वीला असे लग्न व्हायचे. आता लग्न कधी होते माहिती आहे का? 36व्या वर्षी 40व्या वर्षी, म्हणजे तो बुडा व्हायला आलेला आहे, म्हातारा व्हायला आलेला आहे आणि तेव्हा तो लग्न करतोय. म्हणजे तो आहे ना तो वैवाहिक सुख जे आहे किंवा आपलं जे फॅमिलियल जे काही सुख आहे तो कधी उपभोगेल आणि तो कधी मुलांना मोठं करेल आणि ते मोठं झाल्यानंतर हा राहील तरी काय, आहे ना, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे आपल्याला वैदिक संस्कृती जी आहे ती ॲक्सेप्ट करायला पाहिजे. विवाह संस्कार झाल्यानंतर आहे वानप्रस्थ संस्कार. तर वयाच्या 50व्या वर्षी गृहस्थी जी आहे ती पूर्ण होते आणि तिथून मग वानप्रस्थ सुरू होते. वानप्रस्थ म्हणजे काय? वसुधैव कुटुंबकम. भावना थोडीशी बदलायची असते जगताना, किंवा शक्य होत असेल तर वनात जाऊन राहा, तिथं वनाच्या संपर्कात राहा, तुमची तब्येत खूप चांगली राहते. आता काय झालेलं आहे की ग्राम्य जीवन, ग्राम्य भोजन आणि ग्राम्य भोजन इतकं डेंजर झालेलं आहे की तब्येत चांगली राहत नाही आणि औषधा खाऊन मरतायत. औषधांमुळेच मरतायत, ॲलोपॅथी औषधांमुळे. मला हे नाही म्हणायचं आहे की ॲलोपॅथी औषधं खराब आहेत, पण लाईफटाईम ॲलोपॅथी औषध खाणं खूप वाईट आहे. त्याचे साईड इफेक्ट्स असतात. आयुर्वेद औषधही खूप लाँग टाईम खाणं मी चांगलं नाही म्हणत या गोष्टीला. 1-2 वर्ष खाल्लं नंतर सोडून द्या. तुम्ही आहारालाच औषध माना आणि तुमची प्रकृती तुम्ही नियंत्रित करा, संतुलित करा, स्वस्थ करा. ठीक आहे. तर वानप्रस्थ संस्कार ही पहिली पायरी असते संन्यास संस्काराची. मग नंतर अध्यात्मासाठी जीवन आहे हे कळायला लागते आणि तिथं अध्यात्म खरं अभ्यासायचं असते संन्यास संस्कारामध्ये. म्हणजे संपूर्ण आणि न्यास म्हणजे ज्ञान, संपूर्ण ज्ञान मिळवण्याची ती अवस्था असते संन्यास संस्कार. आणि सर्वात शेवटचा संस्कार म्हणजे 16वा संस्कार, त्याला आपण म्हणायचा अंत्येष्टी संस्कार, आहे ना. अंत्येष्टी संस्कार हा वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक जाती धर्मामध्ये केला जातो. कोणी जाळून करते, कोणी गाळून करते.
तर वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. परंतु हिंदू संस्कृतीमध्ये असं सांगितलं जाते की जेव्हा तो अंत्येष्टी करेल, जेव्हा त्याची अंत्येष्टी होईल, तर त्याचे जे वंशज आहेत, म्हणजे त्याचा मुलगा असेल किंवा अजून कोणी असेल, तर त्याचं जेवढं वजन आहे त्या वजनाच्या एवढं तूप त्या अंत्येष्टीला टाकलं गेलं पाहिजे त्याच्या अग्नीमध्ये. आणि 60 किलो वजन असेल तर 60 किलो तूप टाकलं गेलं पाहिजे. असं हे सगळं याच्यामध्ये वेदामध्ये हे संदर्भ आहेत. परंतु एवढं कोणी टाकणार नाही हे मला माहिती आहे ना. 5 किलो तूप आणायसाठी 2 ते 3 भाऊ भांडतील अशी परिस्थिती आहे आपल्या भारतामध्ये. तो म्हणेल तू आण, तो म्हणेल तू आण, अशी परिस्थिती आहे. पण मला असं वाटतं की कमीत कमी 5 किलो तूप आणा आणि त्यांनी अंत्येष्टी करा. अंत्येष्टी कशाने होते हे माहिती आहे का तुम्हाला? केरोसिनचं एक डब्बा आणलं जातं 5 लिटरचं. आता तेही भेटत नाही म्हणून ट्रॅक्टरमधलं, ट्रकमधलं जळलेलं तेल आणलं जाते आणि त्यांनी अंत्येष्टी केली जाते. काय मोक्ष मिळणार आहे? जीवनाची इतिश्री मोक्ष आहे हे लक्षात घ्या. धर्मार्थ काम मोक्षाणाम, सर्वात शेवटी काय प्राप्त करायचं आहे तर मोक्ष. आणि तुमची अंत्येष्टी जर योग्य होत नसेल तर तुम्हाला मोक्ष मिळणार नाही. शेवटी तुमचे कर्मही चांगले पाहिजेत आहे ना. तुम्हाला किती तूप टाकलं तुमच्या अंत्येष्टीवर आणि जर तुम्ही राक्षस असाल तर तुम्हाला अंत्येष्टी नाही मिळणार. पण तुम्ही राक्षस इन केस जर थोडेसे कर्म तुमचे विचित्र असतील किंवा चांगले नसतील तरीसुद्धा तुम्हाला मोक्ष मिळू शकतो. रावणाला मोक्ष मिळाला, कंसाला मोक्ष मिळाला. आपण तर त्याच्यापेक्षा खूप काही पुण्य करणारे व्यक्ती आहे. ठीक आहे. तर हा परिचय आहे 16 संस्कारांचा. ठीक आहे. हे एक लांब खूप झालेला आहे स्पीच, पण आहे ना याच्याशिवाय मला ब्रेक देणं शक्य नव्हतं. म्हणून तुम्ही थोडंसं हे लक्षात घ्या आणि थोडं कंटिन्यूमध्येच ऐका. पहिल्या संस्कारापासून तर 16 संस्कारापर्यंत ऐकायला हे छान वाटतं. आणि अशी ही आपली नटलेली, थटलेली, संस्कारांनी थटलेली ही संस्कृती आहे. हिचा अभ्यास आपल्याला नसल्यामुळे आपण पोरके झालेलो आहो आणि त्याच्यामुळे आपण पोरके झालेलो आहो आणि नंतर आपले जे मुलं आहे ते पोरके होऊन जातात, कारण तुम्हाला ते वृद्धाश्रममध्ये पाठवतात आणि मग ते पोरके होतात. तर एक लक्षात घ्या, संस्कार खूप महत्त्वाचे आहे. नुसतं शिक्षा करू नका, त्याच्यामागे पैसा आवश्यक आहे, पण संस्कारामागे सुद्धा पैसा लावा. एकदा शिक्षा नाही दिली तर चालते. आचार्य चाणक्यांचं म्हणणं आहे आचार्य चाणक्य नीतीमध्ये की एकदा शिक्षा नाही मिळाली तरी चालते, पण संस्कार आवश्यक आहेत, कंपल्सरी आहे. सर, या 16ही संस्काराबद्दल तुम्ही अतिशय उत्कृष्ट माहिती सांगितलेली आहे आणि ऐकतच राहावं असं ते वाटत होतं. पण सर, आणखीन आम्हाला आता 16 संस्काराबद्दल तुम्ही सांगितलेलं आहे, पण गर्भसंस्कार याबद्दलही आम्हाला जाणून घ्यायचं आहे. याबद्दलही आम्हाला थोडंसं सांगाल? हे नेमकं काय असं काय सांगाल? बरोबर आहे. आता पूर्वीला गर्भसंस्कार जे आहेत ते सहजच व्हायचे, कारण पूर्वीला कुटुंब पद्धती जी आहे म्हणजे 2-4 भाऊ एकत्र राहायचे आणि खेळीमेळीचं वातावरण असायचं, आनंदाचं वातावरण असायचं, खायला घालायला कमी असायचं परंतु सुख भरपूर असायचं. आज खायला भरपूर आहे, अंगावर कपडे भरपूर आहेत आहे ना, पायात चपला व्हेरायटी आहेत, परंतु सुख मात्र कमी झालेलं आहे. त्याचं कारणच हे आहे की आपण जे एक संयुक्त कुटुंब पद्धती होती ती विभक्त झालेली आहे आता. आणि त्याच्यामुळे काय होतं आहे की एक विभाजन झालेलं आहे आणि त्यामुळे गर्भसंस्कार कुठल्या तरी एखाद्या आयुर्वेद वैद्याकडे जाऊन करण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे मला हा विषय खूप आवडला. अध्यात्म मला खूप आवडते आणि मी अध्यात्माचाच अनुयायी आहे ना. तर अथर्व वेदाचा उपवेद आयुर्वेद आहे. चतुर्वेद सांगितलेले आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. प्रत्येक वेदाचा उपवेद आहे आणि त्यातल्या त्यात अथर्व वेदाचा उपवेद आहे आयुर्वेद. आयुर्वेदामध्ये हे 16 संस्कार सांगितलेलेच आहेत, पण त्यातल्या त्यात गर्भसंस्कार हा प्रथम संस्कार असल्यामुळे त्याचा प्रचार प्रसार खूप झालेला आहे. एक लक्षात घ्या, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. जर तुम्ही गर्भामध्ये जर त्या मुलाला प्रशिक्षित केलं, प्रशिक्षित अर्थात त्याला जर खूप चांगलं आनंदी ठेवलं, खूप चांगलं पोषण दिलं आणि त्याला अनुकूल असं वातावरण दिलं, सगळं काही व्यवस्थित दिलं, तर त्या मुलाची शारीरिक, मानसिक, बौद्धिक वाढ खूप चांगली होते. हे फक्त ग्रंथांनी नाही सांगितलेलं आहे, पोथीपुराणांनी नाही सांगितलेलं आहे. माझ्याकडे याच्या संदर्भ आहेत 2D 4D इकोवरती मला दाखवता येईल. ठीक आहे. मनशक्ती केंद्र लोणावळा यांनी सुद्धा खूप मोठे रिसर्च केलेले आहेत त्याच्यावरती. गायत्री संस्कार केंद्र, शांतिकुंज हरिद्वार यांचे सुद्धा खूप मोठे रिसर्च आहेत. हे मला आता दाखवता येणार नाहीत वेळेअभावी, परंतु तुम्हाला जर पर्सनली असं वाटलं की डॉक्टर साहेब हे तुम्ही कुठंतरी पोथीपुराणातलं सांगताय, तर असं वाटू देऊ नका, मला फोन करा आणि मी तुम्हाला त्याचे इव्हिडन्स देतो सगळे आहे ना. त्याचे जे रेफरन्स आहेत ते सगळे देतो मी तुम्हाला की गर्भसंस्कार केल्याने किती चांगले फायदे होतात. तर गर्भसंस्कार हा जो एक विषय आहे हा 3 टप्प्यामध्ये विभागला जातो. मग पहिला टप्पा जो आहे की लग्न झाल्यानंतर ते जे पती पत्नी आहेत आहे ना, ते जे दाम्पत्य आहे त्यांना काउन्सिलेशनची आवश्यकता असते.
समुपदेशनची आवश्यकता असते. पण ते कोणी समुपदेशनला आजकाल येत नाही. तर त्यांनी समुपदेशनला यायला पाहिजे आणि त्यांनी प्लॅनिंग करायला पाहिजे की आता आम्हाला चाइल्ड प्लॅनिंग करायचं आहे ना, संततीसाठी आम्हाला आता प्रयत्न करायचा आहे. आणि मग त्यांना सांगितलं जाते की तो प्रयत्न कसा करायला पाहिजे. तर सर्वात पहिले माझं सांगणं हे आहे की पती आणि पत्नी आहे ना, या दोघांनीही जर कुठले रोग असतील की जे रोग एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जाऊ शकतात, ज्याला आपण आनुवंशिक रोग म्हणतो, तर हे रोग ओळखायला पाहिजेत आणि ते तिथंच संपवायला पाहिजेत. नाहीतर काय होईल की वडिलाला आहे मुलाला जाईल आहे ना. तर त्यांनी काय करायला पाहिजे, ते रोग कमी करण्यासाठी आयुर्वेद उपचार करायला पाहिजेत, आयुर्वेद पंचकर्म उपचार करायला पाहिजेत, पंचकर्म चिकित्सा करायला पाहिजे आणि त्या माध्यमातून त्यांनी स्वस्थ व्हायला पाहिजे. आचार्य चाणक्य हे म्हणत होते, जो स्वस्थ असेल त्यालाच संतती प्राप्तीचा अधिकार आहे, त्यालाच मूल म्हणजे संतती मिळवण्याचा अधिकार आहे. जर जो कोणी रोगी असेल त्यांनी बिलकुल मूल होऊ द्यायचं नाही, हे आचार्य चाणक्य सांगत होते. कारण जर तुम्हाला लुळा पांगळा आंधळा जर समाज पाहायचा असेल तर मग होऊ द्या. मग कोण स्वस्थ आहे आणि कोण अस्वस्थ आहे हे बघू नका. पण जर तुम्हाला स्वस्थ समाजाचं निर्माण करायचं असेल तर तुम्हाला ज्या बीजातून ते निर्माण करायचं आहे ते बीज शुद्ध पाहिजे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. तर ते बीज जे आहे ते शुद्ध करायला पाहिजे. याच्यासाठी पंचकर्म संस्कार सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये शिरोधारा, वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण आहे ना, असं केल्या जातं. त्याच्यानंतर काही योगिक संस्कार असतात. दोघांनाही योगिक साधना सांगितली जाते. त्याच्यामध्ये ओंकार जप आहे, प्रार्थना आहे, त्याच्यानंतर काही प्राणायाम आहेत, मध्ये सूक्ष्म व्यायाम आहेत, काही आसन आहेत की ज्याच्यामुळे फ्लेक्झिबिलिटी येते आणि त्याच्यामुळे नैसर्गिक प्रसूतीसाठी ती आई सक्षम राहते. नाही तर आजकाल 10 पैकी 7 तर सिझरियनच होत आहेत. तर हा फार मोठा एक व्यवसायाचा भाग आहे आणि तो या म्हणजे परिस्थितीचा भाग आहे. शरीर इतके रिजिड झालेले आहेत. काहींना पब्लिकला असं वाटतं की डॉक्टर उगाच सीझर करतोय, पण लग्नच तुमचं 30व्या वर्षी होत आहे, त्या मुलीचं लग्न 30व्या वर्षी होत आहे, ती चाइल्ड प्लॅन करते 35व्या वर्षी आणि त्या बाळाचा जन्म होतो 36व्या वर्षी. तिचे जे मसल्स असतात त्या रिजिड झालेल्या असतात, टेन्शनमुळे ताणामुळे ते रिजिड झालेले असतात आणि याच्यामध्ये नैसर्गिक प्रसूती ही फार जोखमीची असते है ना, घातक असते. म्हणून डॉक्टर काय करतात की सिझरियन करतात. पण कुठं कुठं सुद्धा हे केलं जातं, तो भाग वेगळा आहे. ठीक आहे. तर ही साधना आवश्यक असते. ज्या वास्तूमध्ये तुम्ही गर्भधान करणार आहात तर ते वास्तू पण शुद्ध पाहिजे है ना. आजकाल काय आहे की नवीन दाम्पत्य जे आहेत ते हनीमूनला जातात आणि बाहेरचं जे वास्तू असते, हॉटेल आहे किंवा अजून काही वास्तू आहेत, अशामध्ये ते गर्भधान करून येतात वापस आहे ना. तुम्हाला माहीत असते तिथं कोणाचा जीव गेलेला आहे, कोणी आत्महत्या केलेली आहे आणि काय प्रसंग तिथं घडलेले आहेत, कोणावर अत्याचार झालेले आहेत, हे काही माहीत नसते. आणि अशा वास्तूमध्ये तुम्ही गर्भधान केलेलं असते. आणि एक लक्षात घ्या, अशा दूषित वास्तूमध्ये जर समजा गर्भधान केलं तर तुमच्या गर्भाशयामध्ये वरून येणारा जो आत्मा असतो तो दुरात्मा असतो, तो चांगला आत्मा नसतो. आणि मग तुमचे भोग तो घेऊन येत असतो, तुमचे दुःख तो घेऊन येत असतो. मी असे काही आई वडील पाहिलेले आहेत की त्या दोघांना जर बघितलं तर ते सुखी आहेत, पण मुलं जर त्यांच्यासोबत जोडले की ते दुखी आहेत आहे ना. आंधळं मूल, पांगळं मूल आहे ना, मतिमंद मूल, आई वडील नेहमी त्याच्या पाठीमागेच आहे ना, स्वतःचं जीवन विसरूनच गेलेले आहेत, फक्त मूल आणि मूल, असं मी पाहिलेलं आहे. माझ्याकडे बरेचशा केसेस मतिमंद, मेंटली रिटार्डेशनच्या सुद्धा येतात. आणि मग मला जेव्हा ते पाहायला मिळते तेव्हा मी त्यांना खूप रागावतो की तुम्ही पहिले थोडंसं सजग झाले असते तर आज तुमच्यावर ही परिस्थिती आली नसती. म्हणून तुम्ही प्री प्लॅन करायला पाहिजे आहे ना. साधं तुम्ही बर्थडे करता तर प्री प्लॅन करता 15 दिवसा अगोदर. तुम्हाला तर एक संततीचं निर्माण करायचं असते, त्याच्यासाठी प्री प्लॅन केलंच पाहिजे. आणि कोणी करत नाही. 100मध्ये 1 जण जरी करेल ना तरी सुद्धा समाज खूप चांगला होऊन जाईल. मला तर असं वाटते की 1000मध्ये 1-2 कोणीतरी करत असतील, ते कुठेतरी माहिती मिळाल्यामुळे, स्वप्रेरणेमुळे कोणीच करत नाही. तर हे पहिले जे संस्कार आहेत गर्भधानच्या अगोदरचे हे 3 महिन्याचे आहेत. ठीक आहे. डिटेल्स मला खूप काही सांगता येणार नाही. मग गर्भधान झाल्यानंतर मग गर्भधान कोण्या दिवशी करावं हा महत्त्वाचा एक मुद्दा आहे. तर अमावस्येला गर्भधान करू नये, मध्यरात्री गर्भधान करू नये, भर दिवसा गर्भधान करू नये. आजकालच्या मुलांना काही माहीत नसते है ना. यौन सुख भोगण्यासाठी ते एक विचित्र काहीतरी करत असतात आणि कधीही गर्भ राहील असं ते वागत असतात है ना. रावणाचा गर्भ जो आहे, रावणाची जी माता आहे, तिने दिवसा गर्भ मला ठेवायचा यासाठी तिच्या पत्नीकडे खूप हट्ट केला. आणि ते ऋषी होते, रावणाचा जो बाप होता तो ऋषी होता आणि त्यांनी सांगितलं समजावून, पण ती ऐकायला तयार नव्हती. शेवटी तिने गर्भधान केलंच. आणि नंतर बघा, रावण हा शिवभक्त होता, उत्तम शिवभक्त होता, उत्तम आयुर्वेदाला जाणता होता
आहे ना, तो संगीत तज्ज्ञ होता, वेद तज्ज्ञ होता, पण काय झालं की गर्भधान चुकीच्या वेळेला झालं, त्याच्यामुळे त्याच्यात काही दुर्गुण पण येऊन गेले आणि त्याचा नाश झाला. तर सगळं काही चांगलं असेल आणि 1-2 गुण असे असतील की ते पूर्ण पद, प्रतिष्ठा आणि पैसा या सगळ्याचा नाश करतील, असं आपल्या संततीच्या बाबतीत नको व्हायला. म्हणून हे लक्षात ठेवा, गर्भधान मध्यरात्री नको, गर्भधान प्रातःकाली ब्रह्ममुहूर्ताला नको, गर्भधान भर दिवसाला नको, त्याच्यानंतर गर्भधान अमावस्येला नको. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा दोघांचे मन प्रसन्न असतील तेव्हाच गर्भधान. नाही तर आई आहे ना, क्रोध आलेला आहे किंवा पित्याला क्रोध आलेला आहे, अशा याच्यामध्ये समागम झाला आणि त्याच्यात गर्भधान झालं, हे फार भयानक आहे. तर असं होऊ देऊ नका. ठीक आहे. तर गर्भधान हा संस्कार आहे, त्याच्या अगोदर आवाहन करायचं असते एका दिव्य आणि भव्य आत्म्याचं. त्याच्यासाठी काही श्लोक आहेत, तर ते श्लोक म्हणून दोघांनी आवाहन करायचं असते आणि नंतर गर्भधान करायचं असते. शुद्ध मनाने, शुद्ध तनाने हे सगळं करायचं असते, आहे ना. वासनेने तर बिलकुलच करायचं नसते, हे सर्वात महत्त्वाचं आहे ना. वासनेशिवाय गर्भधान होऊ शकत नाही, हे मला माहिती आहे, परंतु फुल्ली त्याच्यात वासना नाही पाहिजे. तर एक शुभ संकल्प पाहिजे आणि त्यातून जर गर्भधान झालं तर तुमची संतती तुमची पूजा करेल, तुमचं देऊळ बांधेल, नाही तर लात मारून बाहेर काढेल, अशी परिस्थिती समाजामध्ये पाहायला मिळते. ओके. आणि त्यानंतर मग गर्भधान झाल्यानंतर 9 महिने 9 दिवस संस्कार काय करायचे हा नंतरचा एक मुद्दा येतो. आणि सर, आता खूप छान प्रकारे तुम्ही सांगितलेलं आहे की गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय असतं, आणि तुम्ही याचे वेगवेगळे प्रशिक्षणसुद्धा देत असता, तुमचे क्लासेसही तुम्ही या माध्यमातून घेत असता. सर, तुम्ही कशा प्रकारे गर्भसंस्कार करत असता किंवा तुमची काय टेक्निक आहे, तुम्ही कशा प्रकारे ते सगळं करत असता, त्याबद्दल थोडंसं सांगा. बरोबर आहे. तर गर्भसंस्कार हा जो विषय आहे हा 3 भागमध्ये मी तुम्हाला पहिले सांगितलेलंच आहे. जे माझ्याकडे समुपदेशनसाठी येतात तर मी त्यांना सांगतो की तुम्ही प्लॅन करा, आहे ना. तुम्ही ॲक्सिडेंटली गर्भधान नाही झालं पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो, फार मोठं रहस्य आहे की 100मध्ये 99 ॲक्सिडेंटली गर्भधारणा होत आहेत. ॲक्सिडेंटली म्हणजे ज्या संततीवर त्या दोघांचं आयुष्य डिपेंड करते, त्यांचं स्वास्थ्य डिपेंड करते, आहे ना, त्यांच्या भावना डिपेंड करतात, असं प्लॅनिंग ते ॲक्सिडेंटली करून टाकतात. आणि छोटासा बर्थडे विथ प्लॅन, आणि काय पैसा खर्च करतात त्याच्यासाठी, म्हणजे हे तर शब्दात वर्णन नाही करतायत. असं वाटते की काय 5-10 लोकांचं लग्न आहे की काय तिथं, असे बर्थडे सेलिब्रेट होतात. तर गर्भधानच्या अगोदर समुपदेशन नंतर मग पूर्वी जे काही शुद्धीकरण करायचं असते ते शुद्धीकरण, आणि मग गर्भधान विशिष्ट वेळेला. गर्भधान झालं की पहिल्या महिन्यापासून तर 9व्या महिन्यापर्यंत, 9 महिने 9 दिवसापर्यंत काही संस्कार असतात. आता संस्कार जे आहेत ते 4 प्रकारचे आहेत. एक आहे आहारीय संस्कार, म्हणजे काय खाल्लं पाहिजे हे लक्षात घ्या. एक आहे आहार आणि विहार, याच्यातून एक संस्कार केले जातात. विहार आहे ना, तर विहार म्हणजे उठणे, बसणे, चालणे, फिरणे, कोणाशी बोलणे किंवा काही ऐकणे. याच्यामध्ये ऐकणे म्हणजे मी विशेष भर देतो संगीत संस्कार. गर्भसंस्कारमध्ये संगीत संस्काराला खूप महत्त्व दिलेलं आहे. तर असे संगीत संस्कार कुठले करायचे, कुठले वाद्य आपण ऐकायचे, याच्यामध्ये विशेष करून मला सांगावंसं वाटते की संतूर आणि सितार हे बाळाला खूप भावतात. आणि संतूर सितार जर आईने ऐकलं तर ते बाळ खूपच म्हणजे एकाग्र बुद्धीचं होतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक अध्ययनाप्रती आवड निर्माण होते त्या बाळामध्ये, असं पण ऐकलं गेलं. इथं एक ओल्ड गायनॅकोलॉजिस्ट आहेत, डॉक्टर अलका तामणे मॅडम, तर त्यांनीच हे ओपिनियन दिलं होतं की जर आईनी जर संगीत ऐकलं तर मुलाची जी मानसिकता आहे ती खूप चांगली जोपासली जाते, म्हणजे त्याची मानसिकता खूप चांगली बनते. तर हे एक MBBS MD गायनॅकोलॉजिस्ट सांगतात. आम्ही तर आमचा विषय सांगणारच आहे, पण आमचा विषय दुसरा कोणी जेव्हा सांगते अदर फील्डचा, तेव्हा त्याचं महत्त्व अजून वाढते. ठीक आहे. तर हे मासानुमासिक संस्कार असतात. पहिल्या महिन्याचा संस्कार, दुसऱ्या महिन्याचा संस्कार, तिसऱ्या, चौथ्या. तर आता मला इतका वेळ नाही आहे, पण मी या 9 महिन्यामधला 1 महिना तुम्हाला लक्षात आणून देतो आणि त्याचे काय संस्कार असू शकतात हे तुम्हाला सांगतो. जसं 6व्या महिन्यामध्ये आचार्य चरक असं म्हणतात की षष्ठे मासे बुद्धी, 6व्या महिन्यामध्ये बाळाची बुद्धी जी आहे ती विशेषत्वाने परिपक्व होत असते, आणि ती परिपक्व होत असते म्हणून त्या बुद्धीला सकस आणि पूरक असा आहार दिला पाहिजे. म्हणून 6व्या महिन्यामध्ये जे काही खानपानमध्ये घ्यायचं आहे ते बुद्धिवर्धक घ्यायचं आहे. अर्थात 6व्या महिन्यामध्ये तुम्ही भिजवलेली बादाम खाऊ शकता, 2 अक्रोड खाऊ शकता. अक्रोडची रचना बघा कशी असते, बुद्धी ब्रेनसारखी असते, सेरेवेलमसारखी असते. तर 2 अक्रोड खाऊ शकता. तुपाचं सेवन थोडंसं अधिक करू शकता. असं म्हणतात की तूप खाल्ल्याने आहे ना बुद्धी वाढते, रूप पण येते. तर
तूप खाऊ शकता, सात्विक पदार्थ जे आहे ते अधिक खाऊ शकता, गाईचं धारोष्ण दूध जे आहे ते हळद टाकून घेऊ शकता. तर हा एक महत्त्वाचा भाग 6व्या महिन्यामध्ये सांगितलेला आहे. षष्ठे मासे बुद्धी. आणि 6व्या महिन्यामध्ये आध्यात्मिक साधना जी आहे ती तुम्ही गणेशची करा, विष्णूची करा, कारण बुद्धी देणारे जे देवता आहेत सरस्वतीची करा. तर अशी जी काही आध्यात्मिक अनुष्ठानं केले जातात बाहेर ते तुम्ही समजून घेऊ शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही साधना करू शकता. काहींना याच्यामध्ये खूप आवड असते की आम्हाला आध्यात्मिक साधना कुठली करायची आहे, तर ते मंथली चेंज होते. पहिल्यापासून शेवटपर्यंत सारखी साधना नाही आहे. प्रत्येक महिन्याची एक विशिष्ट देवता आहे आणि त्या देवतेची एक विशिष्ट साधना आहे. असं जर तुम्ही केलं ना तर सर्व देव तुमच्यावर प्रसन्न होतात आणि ते जे मूल आहे ना ते फार दिव्य भव्य आणि त्याचं नाव जे आहे ते 7 समुद्रापार चाललं जातं. एवढं मात्र निश्चित आहे. ठीक आहे. आणि अजून एक तुम्हाला सांगतो की याच्यासाठी बरेचसे विचारतात की आमचं जे बाळ आहे ना ते गौरवर्ण व्हायला पाहिजे, म्हणजे गोरा रंग व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, तर अंग प्रत्यंगाचं निर्माण जे आहे ते 3ऱ्या महिन्यात होत असते. त्वचेचं निर्माण 3ऱ्या महिन्यात होत असते. म्हणून 3ऱ्या महिन्यात जर तुम्ही जसं नारळ असतं आहे ना, जे नारळाचं आपण पाणी पितो तर त्याच्यामध्ये मलाई असते, तर ती मलाई खाल्ली पाहिजे बाळाचा गौर वर्ण येण्यासाठी. तर आयुर्वेदामध्ये एक वनस्पती आहे अनंत मूळ म्हणून. त्याचा फांड जर गर्भवतीला दिला 3ऱ्या महिन्यात, एस्पेशली 3ऱ्याच महिन्यात, तो 5व्या महिन्यात दिलात काही फायदा नाही आहे. 3ऱ्या महिन्यात जर दिला तर ते बाळ जे आहे ते गौर वर्ण होते आहे ना. गौर वर्ण म्हणजे आता एक लक्षात घ्या की वेस्ट इंडियन कपल असेल आणि मग त्यांचं मूल जे आहे ते अमेरिकन मुलासारखं गोरं दिसेल असं काही समजू नका तुम्ही. ठीक आहे. एक कम्पॅरेटिव्हली थोडासा वर्ण जो आहे तो चांगला त्या मुलाचा होईल असं लक्षात घ्या. ठीक आहे. तर पहिल्या महिन्यापासून 9व्या महिन्यापर्यंत हे गर्भसंस्कार केले जातात आणि ते वेगवेगळ्या अनुषंगाने केले जातात. जसं मी तुम्हाला सांगितलं की संस्काराचे काही आधार आहेत, त्याच्यामध्ये आहार आहे, विहार आहे, त्याच्यानंतर आहे आहार विहार आणि नंतर आहे औषध. तर पहिल्या महिन्यापासून तर 9व्या महिन्यापर्यंत आचार्य चरकांनी सायंटिफिकली काही औषधं सांगितलेले आहेत. म्हणजे पहिल्या महिन्याचं औषध, 2ऱ्या महिन्याचं त्याला प्रमास म्हटलं तर पहिल्या महिन्याला, 2ऱ्या महिन्याला द्वितीय मास, 3ऱ्या महिन्याला तृतीय मास, चतुर्थ मास, पंचम मास, षष्टम मास, सप्तम मास, अष्टम मास, नवम मास असे ते औषधं आहेत. आणि ते जे त्या औषधामधले जे कंटेंट्स आहेत तर ते काही कुठल्या रोगासाठी नाही आहेत, तर त्या बाळाची जोपासना जी आहे शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक, इमोशनली ती सगळी चांगली व्हावी याच्यासाठी आचार्य चरक आहे ना, जे शेषनागाचे अवतार होते त्यांनी ते औषध दिलेले आहे. कुठल्या मनुष्यानी काढलेले नाही आहेत ते, तर त्या ऋषींनी ते औषध दिलेले आहेत. आणि प्रत्येक मातेनी पहिल्या महिन्यापासून तर 9व्या महिन्यापर्यंत ते औषधं खायला पाहिजेत. औषध म्हणून नाही तर त्या अवस्थेची ती गरज म्हणून खायला पाहिजे. कुठला रोग आहे म्हणून नाही, कुठली काही कंडिशन आहे म्हणून नाही, तर ते त्या महिन्याची ती गरज आहे म्हणून ते खायला पाहिजे. तर हे औषधीय संस्कार आणि एक योगिक संस्कार असतात. म्हणजे कुठली योग साधना कुठली करायची, कुठलं आसन करायचं आहे ना, कुठला प्राणायाम करायचा, हे प्रत्येक महिन्यानुसार असं ठरलेलं आहे. मी एक पुस्तक प्रकाशित केलेलं आहे गर्भसंस्कारवरती, तर ते पुस्तक मी तुम्हाला दाखवून देईल. तर त्या पुस्तकामध्ये ही सगळी माहिती आहे. तर खूप छान माहिती तुम्ही दिलेली आहे आणि अतिशय छान वाटत आहे तुमच्याशी यावेळेस चर्चा करून. गर्भधानाविषयी अतिशय उत्कृष्ट माहिती दिलेली आहे आणि आपण हे जीवन जगत असताना आपल्यावरती संस्कार हे फार महत्त्वाचे असतात. त्याचनुसार आपल्यावरती आपले आई वडील संस्कार करत असतात आणि त्यानेच आपण घडत असतो. सर, तुम्ही गर्भसंस्काराचे क्लासेस घेत असता, त्याचं प्रशिक्षण तुम्ही देत असता, पण यासाठी तुम्ही काही साहित्य वगैरे तयार केलेली आहेत का? त्या साहित्यांबद्दल आम्हाला थोडंसं सांगा. बरोबर आहे. गर्भसंस्कार जर तुम्हाला करायचे असतील तर तुम्ही प्रत्यक्ष भेटणं आवश्यक आहे, समुपदेशन आवश्यक आहे. आणि त्यानंतर जर समजा तुम्ही मुंबई राहत असाल, पुणा राहत असाल, कारण आजकाल काय की अकोल्यातल्या बऱ्याचशा मुली मुंबई, पुणा किंवा नाशिक, कोल्हापूर इथं राहतात, तर मग त्यांना हा प्रश्न पडतो की सर आता आम्ही तर आमच्या सासरला जाणार आहे आणि आम्ही गर्भसंस्कार कसे करायचे. तर त्याच्यासाठी मी एक चांगलं माध्यम म्हणजे हे पुस्तक आयुर्वेदीय गर्भसंस्कार म्हणून मी प्रकाशित केलेलं आहे. या बाजूनी एक फ्रंट पेज दिलेला आहे ज्याच्यामध्ये आयुर्वेदीय गर्भसंस्कार आणि गर्भवतीचा एक फोटो आहे छान, आणि मागच्या बाजूला मी आणि माझा परिचय आणि हे 9 महिन्याचे 9 बाळं इथं दिलेले आहेत. ठीक आहे ना. पहिल्या महिन्यापासून तर 9व्या महिन्यापर्यंत बाळाची वाढ कशी होते आणि त्याची जी साईज आहे ती कशी वाढते तर याचं हे एक चित्र इथं दिलेलं आहे. या पुस्तकामध्ये फर्स्ट टू लास्ट म्हणजे मी जेवढी माहिती आज इथं दिलेली आहे ती सगळी माहिती याच्यामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. पण कसं असतं की वाचून एवढं कळत नाही, जेवढं ऐकून किंवा कोणी शिकवणारा सांगणारा असेल तर त्यांनी कळते. पण एक पर्याय म्हणून हे गर्भसंस्काराचं एक पुस्तक मी इथं ठेवलेलं आहे. खूपच कमी याच्यामध्ये म्हणजे 90 रुपयामध्ये हे पुस्तक इथं उपलब्ध केलेलं आहे.
आम्ही 1000 आवृत्ती याच्या काढल्या होत्या आणि ह्या संपलेल्या आहेत. जवळजवळ एक 8 ते 10 पुस्तकं माझ्याकडे आता शिल्लक आहेत. थोडा वेळ मला काढावा लागेल दुसरी आवृत्ती काढण्यासाठी. याच्यापेक्षा आम्ही एक मोठी आवृत्ती आणि सचित्र आणि जे काही या कलरफुल चित्र जे आहे ते कलरफुल अशी एक आवृत्ती काढण्याचा मानस आहे. निश्चितच आपल्या आशीर्वादाने आम्ही तिथपर्यंत पोहोचू आणि तुम्हाला अजून यापेक्षाही चांगलं साहित्य आम्ही प्रमोट करू. या व्यतिरिक्त एक CD आहे ज्यामध्ये 75 तासाचं गर्भसंस्कार संगीत आहे. त्या CD मध्ये वैदिक काही मंत्र आहेत, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंटल म्युझिक्स आहेत ज्याच्यामध्ये सितार, संतूर, तानपुरा, त्याच्यानंतर म्हणजे तंबोरा, बासरी याचे वेगवेगळे राग आहेत. आणि मी एका संगीत तज्ज्ञांशी यावरती चर्चा केली होती, तर त्यांना मी विचारलं होतं की कुठला राग ऐकला तर काही नुकसान आहे का. ते म्हणे असं काही नाही, संगीत ऐकलं तर फायदाच फायदा आहे, पण त्यातल्या त्यात केदार राग जर ऐकला तर त्याचा खूप चांगला फायदा गर्भवतीला होतो. त्याच्यानंतर भीम, पालसी, भैरवी हे जर राग ऐकले तर प्रातःकाली किंवा सायंकाली संध्येला जर ऐकले तर त्याचा खूप चांगला फायदा होतो असं लक्षात येते, असं त्यांचं सांगणं होतं. आणि मग मी सुद्धा व्यवहारामध्ये ते अनुभव केलं. ज्यांनी गर्भसंस्कार केलेत, गर्भसंस्कार संगीत त्यांनी ऐकलं आणि मग बाळाचा जन्म झाल्यानंतर मी त्यांना विचारलं की बाळामध्ये तुम्हाला काय बदल पाहायला मिळतात. तर मला त्यांनी सांगितलं की सर मग आम्ही हे जे केलं ना, पहिल्या मुलासाठी आमचं झालं नाही, तर त्या मुलामध्ये आम्हाला विशेष काही पाहायला मिळत नाही आणि दुसऱ्या मुलामध्ये आम्हाला विशेष काहीतरी पाहायला मिळते आणि आम्हाला आता पश्चाताप होतोय की आम्ही पहिल्या मुलासाठी का नाही केलं. असे पण अनुभव दाम्पत्य म्हणजे पती पत्नींचे, आईवडिलांचे मला ऐकायला मिळतात. तर साहित्यामध्ये एक CD आणि त्याच्यामध्ये संगीत आहे आणि हे पुस्तक एवढंच माझ्याकडे आहे. यापेक्षा खूप काही आपण हे करू शकतो साहित्यामध्ये, परंतु मी साहित्याला जास्त महत्त्व देत नाही. अमोरासमोर संस्कार आहे ना, ते जास्त चांगले होतात. यासाठी तुम्ही वेळ काढा. आणि 9 महिन्याची ही शाळा असते, एक लक्षात घ्या. याच्यामध्ये जर तुमचं मूल फेल झालं ना, आयुष्यात परत या शाळेत नाही बसवता येत तुम्हाला, कारण गर्भावस्थेत परत त्याला पाठवता नाही येत, गर्भात नाही पाठवता येत आहे ना. मूल पहिली 3 वेळा नापास झालं तर ते चालून जाईल, 10वीत 3 वेळा नापास झालं तर ते चालून जाईल, पण गर्भावस्थेमध्ये जर एकदा नापास झालं ते चालणार नाही आहे आणि मग ते आयुष्यभर तुम्हाला ते भोगावं लागेल. एक लक्षात घ्या, स्वभाव 2 प्रकारचे असतात. एक गर्भावस्थेत स्वभाव बनतो आणि एक जन्मपश्चात स्वभाव बनतो संस्काराने. म्हणतात ना, स्वभाव बदलता येत नाही, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, असं एक म्हण आहे मराठीमध्ये. ती याच्यामुळेच आहे. कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडी. बऱ्याचशा लोकांना आपण म्हणतो फार वात्रट स्वभाव आहे, बदलणारच नाही. किती सत्संग केले आणि किती महाराज लोकांना ऐकलं, पण हा बदलणारच नाही. जित्याची खोड मेल्याशिवाय जाणार नाही. एक लक्षात घ्या, तो जो स्वभाव बनलेला असतो तो गर्भावस्थेत बनलेला असतो. आणि हा जर तुम्हाला चांगला पाहिजे असेल तुमच्या मुलामध्ये, तुमच्या मुलीमध्ये, तर तुम्ही निश्चित समुपदेशन एकदा घ्या आणि त्यानंतर आपण काय केलं पाहिजे हे लक्षात घ्या आणि नंतर मग साहित्य वगैरे वापरा. मला फार म्हणजे केविलवाणी स्थिती मला अनुभवायला येते आणि मला दया येते माता भगिनींवरती. मार्केटमध्ये जातात, एक CD घेऊन येतात, मार्केटमध्ये जातात, एक पुस्तक घेऊन येतात आणि कधीही त्या व्यक्तीला मिळत नाही ज्यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे. तर एक लक्षात घ्या, 2-4 गाणे ऐकून गर्भसंस्कार होत नसतात है ना, 2 पुस्तकं वाचून गर्भसंस्कार होत नसतात. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत काय करायला पाहिजे हे जर तुम्हाला माहीत असेल आणि तुम्ही जर ते योग्य करत असाल तरच गर्भसंस्कार होत असतात. 1 तास कुठलं तरी गर्भसंस्काराचा वर्ग करूनही गर्भसंस्कार होत नसतात. तिथलं जर तुम्ही फॉलो करत नाही आहे 23 तासासाठी, तर मी नाही म्हणत की तुम्ही गर्भसंस्कार करत आहे. ठीक आहे. तर साहित्य माझ्याकडे एवढं आहे. तुम्ही कधी विश्वराज आयुर्वेद चिकित्सालयाला भेट देऊन हे साहित्य प्राप्त करू शकता. सर, आता तुम्ही जी काही माहिती आम्हाला सांगितलेली आहे ती अतिशय उत्कृष्ट होती आणि उपयोगी पण आहे. पण सर, आता गर्भसंस्कारामध्ये योग आणि अध्यात्माची काय भूमिका आहे, काय रोल आहे यामध्ये, याबद्दल थोडंसं सांगा. बरोबर, हा खूपच सुंदर प्रश्न आहे. आणि सुंदर मी याच्यासाठी म्हणतो कारण संस्कार हे अध्यात्माशिवाय पूर्ण होऊच शकत नाहीत. अध्यात्माचं मोठं योगदान संस्कारामध्ये आहे. मी तर असं म्हणतो की अध्यात्म म्हणजे संस्कार. अध्यात्माचा पर्यायी शब्द जर सांगायचा झाला तर तो संस्कारच. ठीक आहे. तर संस्कार हे 2 प्रकारचे असतात, एक लक्षात घ्या. एक सुसंस्कार, एक कुसंस्कार आहे ना. अध्यात्मातून जे काही तुम्ही अध्ययन करून करणार आहे ते सुसंस्कारच करणार आहे ना. नाही तर काही लोक कुसंस्कार पण टाकत असतात आहे ना. मला असं एकदा एक गर्भवती आली
आणि ती म्हणाली, डॉक्टर साहेब मला पेप्सी कोक पिण्याची खूप इच्छा होते, मी प्यायला पाहिजे काय? म्हटलं कशाला कुसंस्कार करते? आज जर तू पेप्सी कोक पिशील तर तुझं मूल पण ते तसंच करणार आणि आयुष्यभर पेप्सी कोक पिणार. एक पेशंट माझ्याकडे मुंबईवरून आला आणि त्याला भयानक ॲसिडिटी, आणि त्याला मी जेव्हा हिस्ट्रीमध्ये विचारलं की तू चहा दूध कॉफी काय घेतो, म्हणजे मी सर याच्यातलं काहीच घेत नाही. म्हटलं तरी कशी काय ॲसिडिटी? तर म्हणे सर मला पेप्सी कोक खूप आवडते आणि मी पेप्सी कोको कोला दिवसभरात कमीत कमी 4 ते 5 बॉटल घशाच्या खाली उतरवतो. मला सांगा काय ते त्वचा त्याची टिकणार आहे ना? ते ॲसिड असतं आणि सगळं आतलं खराब होऊन जातं. तर असे कुसंस्कार करायचे नाही आहेत. तर काय ते सुसंस्कारच व्हायला पाहिजेत. आणि हे सुसंस्कार जर तुम्हाला प्राप्त करायचे असतील तर अध्यात्म त्याचा स्रोत आहे, सोर्स आहे, आणि तो सोर्स म्हणजे अध्यात्मच आहे, योग आहे, योग दर्शन आहे. मी योग दर्शनमध्ये PG केलेलं आहे. मी 2012-13चा फर्स्ट मेरिट आहे. मी याच्यासाठी सांगतो की योगाचं महत्त्व मला खूप पटलेलं आहे आणि ते अध्यात्मामध्ये आणि विशेष करून गर्भसंस्कार वर्गामध्ये मी विशेष करून सांगत असतो की महर्षी पतंजलींनी जो योग लिहिलेला आहे 2,500 ते 3,000 वर्षापूर्वी, तर तो योग जर तुम्ही गर्भावस्थेमध्ये वाचला तर तुमचा मुलगा जो आहे तो योगी बनेल. योगी म्हणजे काय, संन्यासी नाही आहे. एक लक्षात घ्या. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात की अन्य काही होण्यापेक्षा, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश देतात की अन्य काही होण्यापेक्षा तू योगी हो, है ना, योगी हो. तर म्हणजे योगी बनण्याची महिमा खूप आहे आणि योगी तेव्हाच आपण बनू जेव्हा योगदर्शन आपण वाचू. तर योगदर्शनाचे खूप सुंदर सुंदर श्लोक आहेत. मला इथं वेळ कमी पडतोय, एक सेशनमध्ये कदाचित हे होत नाही, पण मी करण्याचा प्रयत्न करतोय. तर योगदर्शनाचे खूपच छान छान काही सूत्र आहे. योग चित्त वृत्ती निरोध तदा द्रष्टु स्वरूपे अवस्थानं वृत्ती सारूप्यम इतरत्र, है ना, मैत्री करुणा मुदित उपेक्षानाम सुख दुःख पुण्य विषयानाम भावना तच्चित्त प्रसादनम. चित्त प्रसन्न करायचं असेल तर फार सिक्रेट एक सांगितलेलं आहे महर्षी पतंजलींनी, मैत्री करुणा मुदित उपेक्षानाम. तर आहे ना, 4 प्रकारच्या भावना 4 लोकांच्या प्रती जर ठेवल्या ना तर दुसरं काही करायची गरजच नाही आहे. तुम्हाला असं वाटते की खूप पैसा कमावला तर सुखी होऊ, आहे ना, खूप साधनं जमवले तर सुखी होऊ, हा भ्रम आहे ना. याचा अर्थ तुम्ही साधन आणि पैसा कमवू नका असं नाही आहे. मी भरपूर पैसा कमवतोय, मी साधन संपत्तीनी समृद्ध आहे, परंतु एवढं करून सुख मिळालं तर मला येऊन सांगा. एवढं करून सुख मिळत नाही. त्याच्यासोबत तुम्हाला अध्यात्माची जोड, योगदर्शनाची जोड आणि या 4 भावनेची जोड 4 लोकांप्रती आवश्यक असते. खूप काही हे ज्ञान दिलेलं आहे, वेळ कमी पडतोय, पण मी एवढंच सांगेल की अध्यात्म आणि गर्भसंस्कार याचा घनिष्ठ संबंध आहे. अध्यात्माशिवाय गर्भसंस्कार पूर्ण होणार नाही. सर, तुम्ही गर्भसंस्काराचे क्लासेसही घेत असता आणि खूप छान प्रकारे तिथेही तुम्हाला रिस्पॉन्स मिळतोय. पण सर, आता जे काही तुम्ही गर्भसंस्कार आणि आयुर्वेदाचा फार मोठा रोल आहे, आयुर्वेदामध्ये गर्भसंस्काराचा खूप छान रिझल्ट देखील आहेत त्याचे. पण सर, नेमके गर्भसंस्कार हे का करावेत? वर्तमान काळामध्ये त्याची खरी गरज कितपत आहे किंवा कशासाठी त्याची गरज आहे, याबद्दल थोडंसं सांगा. बरोबर आहे. बरेचदा मी ऐकतो की एक सासू आपल्या सुनीला म्हणते की आम्ही तर 8 पैदा केले, आहे ना. तर पूर्वीला बघा ना, आता म्हणजे खूप अगोदर नाही, एक 30, 40, 50 वर्ष अगोदर किती असायचे? 7, 8, 10, 12, आहे ना. आता ठीक आहे, हम दो हमारे दो किंवा हम दो हमारा एक. तर सासू काय म्हणते सुनेला की आमच्या वेळेस 8 झाले पण संस्काराची गरज नाही पडली आणि तुला 1 आणि 2ला संस्काराची गरज पडते. त्यावेळेचा काळ वेगळा होता. त्यावेळची हवा, त्याच्यातलं ऑक्सिजनचं सॅच्युरेशन वेगळं होतं. त्यावेळेस जे अन्नातून न्यूट्रिशन मिळायचं, पालकातून जे B1, B2, B6 मिळायचं ते एक वेगळं होतं. आजचं पालकातून जे B1, B6 आणि B2 मिळते ते एक वेगळं आहे. ठीक आहे. आजची भौगोलिक परिस्थिती आणि आजचं जे वातावरण आहे, ॲटमॉस्फिअर जे आहे ते फार वेगळं झालेलं आहे, फार विषम झालेलं आहे, विषमय झालेलं आहे. आणि अशा याच्यामध्ये पूर्वीला बघा आजीला किंवा आईला संस्कार माहीत होते, त्याच्यामुळे ते अनायास व्हायचे. पण आता आजकाल कोणाला माहीत नाही आहे. त्याच्यामुळे काय आहे की गर्भसंस्काराची गरज खूप आहे. मी एवढं म्हणेल की अति आवश्यकता झालेली आहे संस्कारांची. शिक्षण माहिती आहे का, खूप झालेलं आहे. मी पाहिलेलं आहे MBBS MD DM कार्डिओलॉजिस्ट आणि लग्न झालं आणि 6 महिने झाले आणि डिवोर्स. दोघांचं पटत नाही, कारण त्यांना संस्कारच नाही शिकवले त्यांच्या आईवडिलांनी. शिक्षा खूप दिली, करोडो रुपये कमवू शकतात पण जीवन नाहीत कमवू शकत. एक लक्षात घ्या, पैसे नाही कमवलेत चालतील पण जीवन जर कमवलं तुम्ही जगू शकाल. जगण्यासाठी जीवन लागते आणि जीवन कमवण्याची जर तुम्हाला कला अवगत नाही आहे
तर पैसा कमावून काय करता आहे ना. सुशांत सिंहनी आत्महत्या केली, किती पैसा होता आणि किती कामात पडला, असे खूप सारे उदाहरणं देता येतील. म्हणून संस्काराची आवश्यकता, खूप अधिक आवश्यकता आहे आणि त्यासाठी तुम्ही सजग राहायला पाहिजे आहे ना. मी तर म्हणतो की ज्यांचं लग्न होत आहे ना, त्यांना मी कुठेही रिसेप्शनमध्ये जातो किंवा लग्नामध्ये जातो तर मी हे पॅक करतो आणि देऊन देतो. आणि मला याचे रिव्ह्यू येतात, मला याचे रिस्पॉन्स येतात, रिप्लाय येतात की डॉक्टर साहेब तुमचं जे गिफ्ट आहे ना ते अलौकिक आहे. असं गिफ्ट आम्हाला भेटलंच नाही, दुसरं कोणी दिलंच नाही. कोणी आम्हाला हे भांडं दिलं, कोणी आम्हाला फ्रीज दिला, आहे ना, कूलर दिला, टी व्ही दिला आणि 50-50 हजाराची गिफ्ट दिले. पण हे गिफ्ट त्याच्यापेक्षा खूप महागडं गिफ्ट आहे, कारण याच्यात जे नॉलेज आहे ते नॉलेज कुठल्याच भांड्यात नाही, कुठल्याच वस्तूमध्ये नाही आहे. असे मला रिप्लाय आलेले आहेत. माझ्याकडे एक ॲडव्होकेट आहेत, त्यांची मिसेस जी आहे तर ती माझ्याकडे येत असते दरवर्षाला आणि 10-10, 15-15 पुस्तकं घेऊन जात असते. मी त्यांना विचारतो तुम्ही काय करता, म्हणे डॉक्टर साहेब मला याचं महत्त्व कळालं, मी हे पुस्तक नेते आणि रिसेप्शनमध्ये हेच गिफ्ट देते. म्हटलं तसंही म्हणे मला 100-150 रुपयाचा बुके द्यावाच लागतो, तो बुके घेतील फेकून देतील दुसऱ्या दिवशी, पण हे पुस्तक आयुष्यभर कामात पडेल आणि दुसऱ्याच्याही कामात पडेल. तर लग्नामध्ये गिफ्ट देताना असं द्या की जे त्या व्यक्तीकडे आयुष्यभर राहिलं पाहिजे आहे ना. आणि त्या गिफ्टमुळे तुमची आठवण राहिली पाहिजे. एखादं भांडं दिलं ते कुठल्या कान्याकोपऱ्यात पडेल आहे ना, ते काही लक्षात नाही येणार. त्याच्यामुळे हे एक गिफ्ट आपण द्यायला पाहिजे आणि याची आवश्यकता समजायला पाहिजे. आणि सर तुमच्याकडेही बरेचसे लोक येत असतील, गर्भधारणा केल्यानंतर बरेच महिला येत असतील तुमच्याकडे, तुम्ही त्यांना समुपदेशन देखील करत असता, काउन्सिलिंग देखील त्यांच्याशी करत असता. पण जर आतापर्यंत, आता बरेच दिवसांपासून तुम्ही हे सगळं करताय, तर या गर्भसंस्कार करण्यामध्ये तुमचे आतापर्यंतचे अनुभव नेमके कसे राहिलेले आहे, कशा प्रकारे तुम्हाला आतापर्यंत रिस्पॉन्स मिळालेला आहे, काय सांगाल? पहिले तर मी माझा स्वअनुभव सांगतो. माझं लग्न जे आहे तर ते 2008 12व्या महिन्यामध्ये, तर 12वा महिना 2008 आणि लग्न झालं. आणि पहिलं जे अपत्य आहे 2012. तर मला 2 मुली आहेत. पहिल्या मुलीसाठी मी संस्कार केलेत, दुसऱ्या मुलीसाठी केलेत आहे ना. तर अपत्य काय होईल, मूल होईल की म्हणजे मुलगा होईल की मुलगी होईल, याच्याबद्दल काही खूप प्रयत्न नव्हताच. पण जे काही अपत्य होणार आहे, जे काही संतान प्राप्ती होणार आहे, तर ते गुणवान असायला पाहिजे, हा माझा अट्टहास होता. आणि माझ्या दोन्ही मुली म्हणजे छान आहेत, हुशार आहेत. पहिली मुलगी जी आहे तिचं संस्कृत पाठांतर खूप जबरदस्त आहे. बाल शिवाजी म्हणून शाळा आहे, तर तिथं संस्कृतचं खूप महत्त्व आहे. आणि संस्कृत कॉम्पिटिशनमध्ये ते पूर्ण शाळेतून पहिली असते आणि तिला अवॉर्ड पण भेटलेले आहेत. मला एवढ्या लहान वयात अवॉर्ड भेटलेले नाही आहेत आहे ना. मी जेव्हा डॉक्टर झालो आणि मी समाज उपयोगी ठरलो, तेव्हा मला समाजाने आहे ना ते काय देतात, तर ते दिलेलं आहे. 4-5 माझ्याकडे अवॉर्ड आहेत. पण तिला तिच्या वयाच्या 4थ्या-5व्या वर्षी तिला खूप मोठे अवॉर्ड भेटलेले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲबॅकस खूप कठीण आहे. आता ती 5वी-6वी लेवल करते आणि तिचं वय आहे फक्त 7 वर्ष. 6वी लेवल करते. मॅडम म्हणतात की ही लेवल गाठणारी ही वयाने सर्वात कमी मुलगी माझ्या सगळ्या क्लासमध्ये आहे. तर मला खूप मोठी प्रशंसा नाही करायची आहे, परंतु गर्भसंस्कार केलेत तर मुलं बौद्धिक क्षमतेने किती चांगले असू शकतात हे तर मी एक माझं उदाहरण सांगितलं. एक माझ्याकडे मी तुम्हाला आताच बोललो की एक ॲडव्होकेट यायचे आणि त्यांनी त्यांच्या पहिल्या मुलीसाठी काही विशेष संस्कार केले नाहीत, कारण त्यावेळेस त्यांना ते माहीतच नव्हतं. आणि मग दुसऱ्या वेळेस ॲक्च्युअल ते माझ्याकडे संस्कारासाठी नाही आलेत, तर त्यांच्या स्वतःच्या उपचारासाठी आलेत. तर त्यांना माइल्ड डिप्रेशन होतं, त्याच्यासाठी ते आलेत. आणि मग त्यांना पुस्तक दिसलं, थोडीशी ही माहिती दिसली आणि त्यांनी विचारलं की डॉक्टर साहेब हे काय आहे. तर मग मी त्यांना म्हटलं हे गर्भसंस्कार आहे. म्हणजे हे काय असते, मग त्याची माहिती मी दिली. आणि मग त्यांनी दुसऱ्या मुलीच्या वेळेस माझ्याकडून संस्कार केलेत आणि त्यांना इतका फरक लक्षात येतो की ते नेहमी माझ्याकडे येतात आणि ते म्हणतात डॉक्टर साहेब आता माझ्या मोठ्या मुलीसाठी काही होणार नाही का. म्हटलं नाही, ती वेळ निघून गेली आहे, आता काही विशेष करू शकत नाही. मग ते थोडं पश्चाताप करतात आणि मग खूप पश्चाताप ते बरेच वेळेस करतात. मग मी त्यांना एक म्हटलं की एक लक्षात घ्या, मी माझं तुम्हाला मार्केटिंग नाही करायला लावत, पण एक जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही पश्चाताप नका करू, तुम्ही प्रायश्चित्त करा. प्रायश्चित्त सोपं असते पश्चातापपेक्षा. तर तुम्ही काय करा की ज्या लोकांना याची माहिती नाही आहे, तर माझंच पुस्तक नाही, तुम्ही कोणाचंही पुस्तक गर्भसंस्काराचं रिसेप्शनमध्ये किंवा लग्नाच्या वेळेस गिफ्ट द्या, पण ते माझंच पुस्तक देत आहेत. ठीक आहे. तर हे एक विशेष. तर त्यांना दुसऱ्या मुलीमध्ये खूप फरक पाहायला मिळाला.
आहे ना, शारीरिक मानसिक दृष्टिकोनातून बौद्धिक दृष्टिकोनातून असे खूप साऱ्या पेशंटचे अनुभव आहेत. वेळ कमी पडतो म्हणून हे 2 अनुभव तुम्हाला इथं मी शेअर करतोय. सर आता आपल्याला माहितीच आहे की आपलं जग हे फार पुढे निघून गेलेलं आहे. सगळं काही आता सायन्स पुढे गेलेलं आहे. आपल्याला आता अगोदरचं जे काही आपले जुने उपचार होते त्याच्यापेक्षा आता नवीन उपचार प्रणाली ही फार बदललेली आहे. खूप काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी सुद्धा आलेली आहे. पण सर या गर्भसंस्कारामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन नेमका काय आहे? कशा प्रकारे या सगळ्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितल्या जाते याबद्दल थोडंसं सांगा. हा तुम्ही आवश्यक असलेला प्रश्न विचारलेला आहे आणि मला असं वाटते या प्रश्नामुळे एक पूर्ण आहुती या इंटरव्ह्यूची होईल असं मला वाटते. कारण बऱ्याचशा लोकांना असं लक्षात येत आहे, बऱ्याचशा लोकांच्या, की हे पोथीपुराणातलं आहे, हे पौराणिक आहे ना, अभिमन्यूची गोष्ट आता खूप जुनी झालेली आहे, असं काही होत नसते आता. ठीक आहे, तर असं जर तुम्हाला वाटत असेल तर मी तुम्हाला 2-3 संस्था सांगतो की जे गर्भसंस्कारावर खूप मोठ्या प्रमाणात रिसर्च करत आहेत आणि त्यांच्याकडे इव्हिडन्स बेस्ड डाटा भरपूर आहे. तुम्हाला 1 दिवस कमी पडेल तो सगळा डाटा पाहण्यासाठी. तर पहिलं केंद्र आहे मनशक्ती केंद्र लोणावळा. मी तिथं 8 ते 10 दिवस राहिलेलो आणि गर्भसंस्कार प्रशिक्षण कार्यशाळा मी तिथं अटेंड केलेली आहे आणि सायंटिफिकली त्यांनी सगळं PPT पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनवर हे सगळं समजून सांगितलेलं आहे. दुसरं संस्थान आहे शांतिकुंज हरिद्वार. मी याच्याबद्दल ऑलरेडी बोललेलो आहो, पण तरी मी तुम्हाला तिथले ज्या डॉक्टर्स आहेत, डॉक्टर गायत्री शर्मा MBBS MD DGO, जर तुम्हाला असं वाटत असेल की आयुर्वेदवालेच फक्त गर्भसंस्काराचं महत्त्व सांगतात तर असं बिलकुल नाही आहे. एक डॉक्टर आहेत कानपूरच्या, मला आता त्यांचं नाव नाही आठवणार, त्यांनी इथं एक कार्यशाळा घेतली होती, तर त्या पण MBBS MD आहेत आणि त्यासुद्धा गर्भसंस्काराचं महत्त्व खूप चांगलं सांगतात. हे तर दूरचे उदाहरणं मी तुम्हाला दिलेत. पण अकोल्यामध्ये डॉक्टर वंदना वागडी, ओल्ड सोनॉलॉजिस्ट, आता जवळजवळ त्यांनी प्रॅक्टिस खूप कमी केली आणि बंद केली. त्यांचा एक व्हिडिओ माझ्याकडे आहे. जर त्यांनी याच्यावरती 4D स्कॅनवरती आपल्या स्क्रीनवरती हे दाखवून दिलं की आई दुखी असेल तर मुलगा असा हात ठेवून बसलेला आहे आणि आई आनंदी असेल तर मुलगा कसा छान डान्स करत आहे. हे तुम्हाला 4D सोनोग्राफीवरती पाहायला मिळेल. लॅपटॉपमध्ये माझ्याकडे ते सगळं उपलब्ध आहे. तुम्हाला जर प्रूफच लागत असेल आणि इव्हिडन्सच लागत असेल तर मला प्रत्यक्ष येऊन भेटा, मी तुम्हाला खूप प्रूफ देणार आहे. गर्भसंस्कार आणि विज्ञान याचा घनिष्ठ संबंध आहे. गर्भसंस्कार आणि विज्ञान याचा घनिष्ठ संबंध आहे, फक्त पोथीपुराण नाही आहे. मागे पेपरमध्ये मी एक आर्टिकल वाचलं होतं की गर्भसंस्कार एक थोटांग. त्या व्यक्तीला हे समजायला पाहिजे की लिहिण्या अगोदर आपण चौकशी केली पाहिजे, नंतर लिहिलं पाहिजे. ठीक आहे, तर एक लक्षात घ्या की रामाचेही शत्रू होतेच, त्यामुळे चांगल्या गोष्टीचे शत्रू तर असणारच आहेत. पण तुम्ही जर सज्ञानी आहे तर तुम्ही विवेकबुद्धीनी हे लक्षात घेतलं पाहिजे की खरंच गर्भसंस्कार थोटांग आहे की गर्भसंस्कार वैज्ञानिक आहे. मी नाही म्हणत वैज्ञानिक आहे, तुम्ही या इव्हिडन्स चेक करा आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा निर्णय मला सांगा. नक्कीच खूप छान वाटलं सर तुमच्याशी चर्चा करून. आणि आजचा जो आपला विषय होता आयुर्वेदिक आणि गर्भसंस्कार यावरती आपण खूप छान बोलला आहात. तरी देखील काही प्रश्न असतील प्रेक्षकांचे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारतीलच आणि काहींना आवश्यक असल्यास ते तुम्हाला स्वतः येऊन भेटतील. तसा खाली दिलेल्या स्क्रीनवरही तुम्ही संपर्क साधू शकता सरांशी. सर खूप छान वाटलं तुमच्याशी यावेळेस चर्चा करून आणि DDC न्यूजला तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णाद पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. मला असं वाटतं की फक्त शिक्षणाने आमचं जीवन पूर्ण होणार नाही आहे, तर संस्कार आवश्यक असणार आहेत, आहे ना. जेवढं टायर तुमचं शिक्षेचं बलवान असणार आहे त्याच्यापेक्षा अधिक संस्काराचं बलवान असायला पाहिजे. तर गाडी तुमची इतकी फास्ट चालेल की कुठंच तुम्हाला थांबण्याची गरज नाही पडणार. आणि तुमचं जसं एक संस्काराची पूर्णाहुती मी इथं दिलेली आहे, तसं तुमच्या जीवनाची पण पूर्णाहुती खूप आहे ना, एक संन्यास आणि कैवल्य याच्यामधून दिली जाईल. आणि याच्यापेक्षा अजून काय असू शकते जीवनामध्ये. जर तुम्हाला संस्कार मिळाले तर मी असं म्हणतो की या जगातलं सर्वात मोठं श्रेष्ठ धन जर कुठलं असेल, आहे ना, जे मौल्यवान आहे, तर ते आहे संस्कार. मी आईवडिलांना एक आव्हान करतो की मुलांना पैसा द्या किंवा नका देऊ, प्रॉपर्टी द्या किंवा नका देऊ, पण संस्काराशिवाय त्यांना सोडू नका. नाही तर ते सुटले ना तर तुम्ही आजकाल पेपरमध्ये खूप काही वाचताय आहे ना, मुलींच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकलं जात आहे ना, भर चौकामध्ये मुलींना छेडखानी केली जात आहे. त्याच्यात तुमचा मुलगा पण असू शकतो. असं व्हायला नको म्हणून गर्भसंस्कार करा. तुमची वेळ निघून गेली असेल
तर तुमच्या बहिणीच्या मुलीला सांगा किंवा तुमच्या मुलीला सांगा, मुलीच्या मुलीला सांगा, मॅसेज फॉरवर्ड करा, एवढी फक्त विनंती करतो आणि मी इथं थांबतो. सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल. तर हे होते माझ्यासोबत डॉक्टर राजेशजी भोंडे सर. खूप छान प्रकारे त्यांनी यावेळेस आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि आजची जी खरी गरज आहे ती फक्त शिक्षा नसून त्यासोबत संस्कारही फार महत्त्वाचे आहेत. आणि खरंच आपण ज्या घटना आजकाल बघतोय, जे काही बलात्काराच्या घटना घडत आहे, वेगवेगळ्या ज्या घटना घडत आहे, आजची जी खरी गरज आहे ती खरंच संस्काराची आहे, गर्भसंस्काराची आजची खरी गरज आहे. तुर्तास मी नेहा तुम्हा सर्वांची रजा घेते. कॅमेरा पर्सन विशालसह पाहत राहा DDC न्यूज मराठी.